आपण टॉपिक पाहतोय GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि याच्यामध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय रिएक्शन इंटरमिडिएट आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन इंटरमिडिएट पाहतोय कार्बोकॅटायन. तर कार्बोकॅटायन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कार्बोकॅटायन हे ऑलरेडी आपण याच्या आधीच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर कार्बोकॅटायन, तर आज आपण पाहतोय स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. तुम्हाला नीट आणि जेईच्या एक्झाममध्ये 4 कार्बोकॅटायन दिलेले असतात. 4 ऑप्शनमध्ये 4 कार्बोकॅटायन दिलेले असतात आणि विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल. कोणता कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल आहे म्हणजे मोर स्टेबल आहे, किंवा विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग कार्बोकॅटायन इज लिस्ट स्टेबल. कमी स्टेबल कोणता आहे, किंवा तुम्हाला काय विचारतात 4 कार्बोकॅटायन दिलेले असतात आणि त्यांची तुम्हाला काय विचारतात इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी विचारतात किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी आपल्याला विचारतात. तर तो पॉईंट आज आपण पाहणार आहेत स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. तर पहा, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हे कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहेत ते फॅक्टर आधी आपल्याला माहीत पाहिजेत. तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत तर ऑलरेडी आपण तेही डिस्कस केलेले आहेत. तर परमनंट इफेक्ट आणि टेम्पररी इफेक्ट असे 2 इफेक्ट आपण पाहिलेत. तर परमनंट इफेक्ट आपण 3 पाहिलेले आहेत. कोणकोणते, फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन अँड थर्ड इज रेझोनन्स इफेक्ट, दॅट इज मेसोमेरिक इफेक्ट. तर कार्बोकॅटायनची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे तर ह्या परमनंट इफेक्टवरती डिपेंड आहे. म्हणजे परमनंट इफेक्ट कोणते तर हे 3 इफेक्ट इंडक्टिव्ह, हायपर कॉन्जुगेशन आणि मेसोमेरिक. ते जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला हा पण समजणार आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आधी आपण कार्बोकॅटायन म्हणजे काय ते पाहूया. व्हॉट इज मीन बाय कार्बोकॅटायन. पाठीमागच्या लेक्चरला आपण ही डेफिनेशन पाहिलेली होती. काय डेफिनेशन होती कार्बोकॅटायनची? डेफिनेशन काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस हॅव्हिंग सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉनचा मिनिंग काय होतं, कार्बोकॅटायनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 6 इलेक्ट्रॉन्स असतात. पहा, मी इथे एक जनरल कार्बोकॅटायन ड्रॉ करतो आहे. एक जनरल कार्बोकॅटायन सीवरती काय असतं सांगा, सीवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्या किती व्हॅलन्सी असतात सांगा, तर याच्या असतात ह्या 3 व्हॅलन्सी म्हणजे हे 3 सिग्मा बॉन्ड. आपण एक पॉईंट पण लिहिलं होतं 3 सिग्मा बॉन्ड. पहिलाच पॉईंट होता आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ कार्बोकॅटायन. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ कार्बोकॅटायनमध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहिलं होतं 3 सिग्मा बॉन्ड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमचे किती सिग्मा बॉन्ड असतात तर हे 3 सिग्मा बॉन्ड. पहा, ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन्स आणि ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन्स, असे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले सांगा 6 इलेक्ट्रॉन झाले ना, 6 इलेक्ट्रॉन्स. आणि यालाच आपण काय म्हणतो सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सांग कार्बोकॅटायनचं म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज जो कार्बन ॲटम आहे त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे त्यांचं काय कंप्लीट असतं सेक्स्टेट. ऑक्टेट कंप्लीट आहे घ्यायचं तर ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. मग सांग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा काय करू शकतो, हा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा C+ ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय करू शकतो इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करू शकतो. हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असणार ना, आपण पाठीमागे पॉईंट पण लिहिलं होतं. मग याचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे आणि हा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो. इथे लक्षात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो. याला जर कुणी इलेक्ट्रॉन दिले तर हा काय करणार इलेक्ट्रॉन घेणार. समजलीतपर्यंत म्हणजे हा जो कार्बोकॅटायन आहे तो कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट याचा अर्थ इलेक्ट्रॉनची कमी आहे, याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करणार. इथपर्यंत समजलं आहे. आता पहा, त्यानंतर पहा ह्या C+ला जर एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल. पहा आता मी इथं काय लिहितो पहा, हे खूप इम्पॉर्टंट आहे पाहता, कारण याच्यावरती तुम्हाला सगळे पुढचे पॉईंट समजणार आहेत. पहा कार्बोकॅटायनचे हे 3 सिग्मा बॉन्ड, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन्स, इथे 2 इलेक्ट्रॉन्स, असे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत याच्या व्हॅलन्स शेलमध्ये. पहा समजा मी ह्या Cला काय केला एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच केला EDG. EDG म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग काय होईल पहा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन देणारे. इलेक्ट्रॉन देणाऱ्या ग्रुपला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हणतो. म्हणजे हा जो ग्रुप आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जो या C+ला अटॅच आहे तो काय करेल तर ह्या C+ला इलेक्ट्रॉन देईल. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं पहा याला तर इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर ह्या C+ला अटॅच असेल तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करेल त्याला इलेक्ट्रॉन देईल. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ह्या C+ची स्टॅबिलिटी काय होणार इन्क्रीज होणार. आता तो कसा आहे अनस्टेबल आहे ना, कारण याच्यामध्ये व्हॅलन्स शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि याला जर कोणी इलेक्ट्रॉन देत असेल तर तो काय होणार स्लाइटली स्टेबल होणार.
समजते सर्वांना? म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात, वाढवतात. मग हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे कोणता, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. पहा मी इथे लिहितोय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप EDG, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप increases stability of कार्बोकॅटायन. तर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी काय करतात, हे इन्क्रीज करतात. आता पहा मी इथे एक सेकंड कार्बोकॅटायन काढतोय, C. ह्या C वरती आहे हा पॉझिटिव्ह चार्ज. किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. याला इलेक्ट्रॉनची काय आहे, गरज आहे. याला इलेक्ट्रॉन पाहिजेत. हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे, तो अनस्टेबल आहे. व्हॅलेन्शियलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑक्टेट कंप्लीट नाही, त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि समजा याला जर आपण एक इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच केला, EWG म्हणजे काय, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणारे, स्वतःकडे खेचणारे इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जे असतात ते इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय असतात, इलेक्ट्रॉन खेचणारे, इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणारे ग्रुप असतात, त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणतो. पहा ह्या C+ला जर एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर अटॅच झाला तर काय होणार, पहा हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करेल, ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. पहा याला तर इलेक्ट्रॉनची गरज होती, पण ह्या C+ला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप झाला तर हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करेल, उलट त्याच्याकडनंच इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. म्हणजे हा C+ हा कार्बोकॅटायन स्टेबल असेल का, अरे बाबा यालाच इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि यालाच इलेक्ट्रॉनची गरज आहे, प्लस याला इलेक्ट्रॉन देण्याच्या ऐवजी याच्याकडनं जर तुम्ही इलेक्ट्रॉन जर घेतले तर तो कार्बोकॅटायन कसा होईल, अनस्टेबल होईल, लेस स्टेबल होईल. समजतं का सर्वांना? पहा काय सांगितलं मी, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याला इलेक्ट्रॉन देणारा पाहिजे, इलेक्ट्रॉन घेणारा नाही याच्याकडून. पहा इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर अटॅच असेल C+ला तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करेल, ह्या C+कडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, ह्या बॉन्डमध्ये स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे हा अजून लेस स्टेबल होईल. ऑलरेडी अनस्टेबल आहे, प्लस इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच केल्यामुळं तो अजून अनस्टेबल होईल. एखाद्याकडे पैसे कमी आहेत आणि त्याच्याकडनं जर तुम्ही पैसे घेतले तर तो अजून काय होईल, अनस्टेबल होईल ना. एखादा गरीब माणूस आहे त्याच्याकडनं जर तुम्ही पैसे घेतले तर तो अजून गरीब होईल, त्याला इलेक्ट्रॉनची काय आहे, गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे. उलट त्याला जर कोणी देणार असेल तर तो काय होईल, स्टेबल होईल. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे हा. याचाच अर्थ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप डिक्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करतात, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात. आता हे तुम्हाला कसं माहीत व्हायचं की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते आहेत आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कोणते आहेत, आलं लक्षात? तर ते आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजेत. आणि मी त्यामुळेच हे सांगितलं की कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही परमनंट इफेक्ट म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन आणि मेसोमेरिक इफेक्टवरती डिपेंड आहे. आता इथे पहा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते असतात, पहा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, नीट लक्ष द्या इकडे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. पहा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आयडेंटिफाय करण्याचे एकदम सिंपल पॉईंट्स आहेत. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच काय, मेसोमेरिक +M +H आणि +I. हे +M म्हणजे काय, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट, +H म्हणजे काय, पॉझिटिव्ह हायपर कॉन्जुगेशन आणि +I म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे आपण पाठीमागं +M इफेक्ट पाहिला ना, +M इफेक्ट, -M इफेक्ट पाहिले ना आपण. त्यानंतर +H म्हणजे काय, हायपर कॉन्जुगेशन, त्यानंतर +I म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, हे आपण पाहिलेत ना. तर तिथे मी तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल +M इफेक्ट दाखवणारा जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. +M इफेक्ट दाखवणारा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हायपर कॉन्जुगेशन जे ग्रुप दाखवतात ते सर्व काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे जे काही सर्व ग्रुप्स आहेत ते सर्व ग्रुप कसे आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. मग आता इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कोणते आहेत, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कोणते आहेत, पहा EWG. तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहेत. -M इफेक्ट दाखवणारे ग्रुप,
मायनस एच इफेक्ट दाखवणारे ग्रुप आणि मायनस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप. पहा मायनस यम इफेक्ट आपण पाठीमागे पाहिलेला आहे. तिथे मी तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते सर्व कशाचे आहेत, मायनस यम इफेक्ट दाखवणारे ग्रुप आहेत. आणि मायनस यम इफेक्ट दाखवणारा जो ग्रुप आहे तोच आपला काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. आणि तो आपला काय आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करेल तर कार्बोकेटनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करेल. सेम त्या टाईप मायनस एच, सेम त्या टाईप मायनस आय. मायनस आय दाखवणारे, मायनस आय इफेक्ट दाखवणारे जे पण ग्रुप्स आहेत ते पण ग्रुप कोणते आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. इथपर्यंत समजलं. तर इथं आपल्याला फक्त काय लक्षात आहे, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन अँड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप डिक्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. प्लस एम प्लस एच प्लस आय इन्क्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. मायनस एम मायनस एच मायनस आय डिक्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. व्हेरी सिम्पल, नोट डाऊन. पहा याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन डिपेंड्स ऑन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन डिपेंड्स ऑन. तर कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट. देन सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन, सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन. अँड थर्ड इज रेझोनन्स, थर्ड इज रेझोनन्स ऑर मेसोमेरिक इफेक्ट. रेझोनन्सलाच आपण काय म्हणतो, मेसोमेरिक इफेक्ट असं म्हणतो. द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन डिपेंड्स ऑन फॉलोइंग 3 फॅक्टर्स. फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन अँड थर्ड इज रेझोनन्स ऑर मेसोमेरिक इफेक्ट. कधी कधी हाही क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन डिपेंड्स ऑन डॅश डॅश. तर डिपेंड कशावरती असते, तर इंडक्टिव्ह इफेक्टवरती, हायपर कॉन्जुगेशनवरती आणि रेझोनन्स ऑर मेसोमेरिक इफेक्ट. तर हे तिन्ही इफेक्ट कोणते आहेत, परमनंट इफेक्ट आहेत, ते लक्षात ठेवा. त्यात याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. पहा न्यू पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन ऑर्डर, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. किंवा आपण असं लिहू शकतो स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकेटाइन, स्टॅबिलिटी ऑर्डर, स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकेटाइन, स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकेटाइन. तर कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी ऑर्डर एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला आता इथे लिहिलं होतं बा, प्लस एम प्लस एच प्लस आय हे काय करतात, कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात. आणि इथे आपण काय लिहिलं होतं, मायनस एम मायनस एच आणि मायनस आय काय करतात, कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी डिक्रीज करतात. आता तीच इथं आपल्याला ऑर्डर लिहायची आहे, प्लस एम प्लस एच आणि प्लस आय या तिन्हीपैकी कोण जास्त कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतो, तर ती ऑर्डर आपल्याला इथे लिहायची आहे. पहा तर इथे ऑर्डर आहे, फर्स्ट पहा प्लस यम इफेक्ट दाखवणारे जे ग्रुप आहेत तर ते काय करतात, कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी जास्त इन्क्रीज करतात. त्यानंतर येतो प्लस एच, त्यानंतर येतो प्लस आय, त्यानंतर येतो रेफरन्स कंपाऊंड. तर हे रेफरन्स कंपाऊंड म्हणजे काय होणार आहे, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रेफरन्स म्हणजे काय ते तुम्हाला समजणार आहे. टेन्शन घेऊ नका, इथं फक्त काय लक्षात ठेवा तुम्ही, रेफरन्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट येतो मायनस आय, नेक्स्ट आहे मायनस एच आणि लास्ट आहे मायनस एम. तर मायनस एम काय करेल पहा, कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी सर्वात कमी करेल आणि प्लस एम म्हणून काय करेल, कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी सर्वात जास्त इन्क्रीज करेल. एकदम सिंपल ऑर्डर आहे, प्लस एम प्लस एच प्लस आय रेफरन्स मायनस आय मायनस एच आणि मायनस एम. समजा तुम्हाला 4 कार्बोकेटाइन दिलेत. किती कार्बोकेटाइन दिलेत, 4 कार्बोकेटाइन. एका कार्बोकेटाइनमध्ये आहे प्लस एम इफेक्ट, एका कार्बोकेटाइनमध्ये आहे प्लस आय इफेक्ट, एका कार्बोकेटाइनमध्ये आहे मायनस आय इफेक्ट आणि एका कार्बोकेटाइनमध्ये आहे मायनस यम इफेक्ट. हे आपल्याला सर्व एक्झाम्पल्स होणार आहेत. फक्त एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे. तर कोणता कार्बोकेटाइन मोर स्टेबल सांग, कोणता कार्बोकेटाइन मोर स्टेबल असेल, ज्या कार्बोकेटाइनमध्ये प्लस यम इफेक्ट आहे, प्लस यम इफेक्ट आहे तो कार्बोकेटाइन मोर स्टेबल असेल. आता प्लस यम इफेक्ट कोणता ग्रुप दाखवतो ते ग्रुप मी तुम्हाला पाठीमागं लिहून दिलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर प्लस एम इफेक्ट दाखवणारे ग्रुप कोणते आहेत, प्लस आय ग्रुप दाखवणारे इफेक्ट कोणत्या, प्लस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप कोणते आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. फक्त ग्रुप असून माहीत नाही चालणार, तर तुम्हाला काय माहीत पाहिजेत, तर त्यांची ऑर्डर पण माहीत पाहिजे.
प्लस एम ऑर्डर आपण लिहून दिलेलं आहे, मायनस एम ऑर्डर आपण लिहून दिलेलं आहे, मायनस आय ऑर्डर लिहून दिलेलं आहे. हे पहा मायनस एम मायनस एच फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मायनस आय ऑर्डर तुम्हाला लिहून दिलेलं आहे, प्लस आय ऑर्डर तुम्हाला लिहून दिलेलं आहे, प्लस एम ऑर्डर तुम्हाला लिहून दिलेली आहे. येथे लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. पहा आता हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? काहीकांच्या लक्षात राहू शकतं, काहीकांच्या लक्षात राहणार नाही. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आहे. ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला ही सुद्धा ऑर्डर तुमच्या लक्षात राहणार. पहा याची ऑर्डर एकदम सिम्पल आहे. तर फक्त हा वर्ड लक्षात आहे. कोणता? माहिरे. काय लक्षात? माहिरे. माहिरे म्हणजेच काय? पहा माही, महेंद्रसिंग धोनी. माही म्हणजेच काय? महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी सर्वांना माहीत असेल. महेंद्रसिंग धोनी, मी पण त्याचा फॅन आहे महेंद्रसिंग धोनीचा. महेंद्रसिंग धोनीला तर आपण काय म्हणतो आहे? माही असं म्हणतो आहे. पहा तेच इथं MHI. पहा MHI म्हणजेच काय? माही, आणि पुढे काय आहे? रे आहे, माहिरे. पहा उलटं पण या तुम्ही, तेच आहे माहिरे MHI. पण इकडे कोणते आहेत? निगेटिव्ह आलेत. रेच्या पुढं इकडे कोणते आहेत? पहा रेफरन्सच्या लेफ्ट साईडला काय आहेत? पॉझिटिव्ह आलेत, आणि रेफरन्सच्या राईट साईडला काय आहेत? निगेटिव्ह आलेत. तर हे काय करतात? स्टॅबिलिटी कार्बोकेटनची कमी करतात. हे काय करतात? स्टॅबिलिटी कार्बोकेटनची इन्क्रीज करतात. त्यासाठी फक्त एक वर्ड ठेवा, माहिरे. MHIRE. पहिले पॉझिटिव्ह लिहायचे आणि नंतर निगेटिव्ह लिहायचे. पहा रेफरन्सच्या दोन्ही साईडला काय? निगेटिव्ह आहे, पण लेफ्ट साईडला जो आहे तो आहे प्लस आहे, आणि राईट साईडला जो आहे तो मायनस आहे. जेवढा प्लस एम इफेक्ट कार्बोकेटनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करेल, तेवढा मायनस एम इफेक्ट काय करेल? डिक्रीज करेल. पहा प्लस एमपेक्षा पण एक कार्बोकेटन मोर स्टेबल असतो. प्लस एमपेक्षा पण एक कार्बोकेटन मोर स्टेबल आहे, आणि तो म्हणजे कोणता? ॲरोमॅटिक कार्बोकेटन. आता हे ॲरोमॅटिक कार्बोकेटन म्हणजे काय? तर आपण हे कुठे पाहणार आहेत? तर ॲरोमॅटिक कार्बोकेटन आपण कुठे पाहणार? तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार. इथे फक्त तुम्हाला ह्या ऑर्डर होणार आहेत, फक्त हे एक्झाम्पल्स होणार आहेत, आणि याच्यावरतीच आपल्याला नीटमध्ये आणि जेमध्ये जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे नोट डाऊन करा, आपण ते एक्झाम्पल्स पाहूया. आपण काय एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल्स. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 प्लस CH3 प्लस CH2 प्लस अँड CH3 प्लस. पहा हे तुम्हाला 4 कार्बोकेटन दिलेत. विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल? फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ. पहा विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल. एकदम सिम्पल आहे. पहा नीट लक्ष द्या. हे जर तुम्हाला एक्झाम्पल समजलं तर पुढचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला समजत जाणार आहेत. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? दिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बोनेटम. कारण ह्या कार्बोनेटमवरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा ह्या कार्बोनेटमला जर कुणी इलेक्ट्रॉन डोनेट केले तर काय होणार? हा कार्बोकेटन स्टेबल होणार. पहा ह्या C+ला काय अटॅच आहेत? इकडे CH3 अटॅच आहे, इथे CH3 आहे, इथे CH3 आहे. म्हणजे काय अटॅच आहे? अल्काइल ग्रुप अटॅच आहे. CH3 हा कोणता ग्रुप आहे? अल्काइल ग्रुप आहे. आणि अल्काइल ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतात? प्लस आय इफेक्ट दाखवतात. प्लस आय इफेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. प्लस आय इफेक्ट कोण दाखवतो? तर अल्काइल ग्रुप हा प्लस आय इफेक्ट दाखवतो. याचा अर्थ अल्काइल ग्रुप हे कसे आहेत? प्लस आय म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येथे, आणि हे काय करतात? याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. पहा हे काय करतात? याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. हा इलेक्ट्रॉन याला डोनेट करेल, हा पण याला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, आणि हाही इलेक्ट्रॉन याला काय करेल? डोनेट करेल. येथे लक्षात आहे. पहा ह्या C+ला इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किती अटॅच आहेत? 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अटॅच आहेत. 3 ग्रुप काय करतात? त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. पहा इथे ह्या C+ला किती इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत? तर आहेत 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच. याला 2 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इथे पहा ह्या C+ला काय अटॅच आहे? एक CH3 अटॅच आहे. याचा अर्थ ह्या C+ला एक अल्काइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. पहा इथे लास्टमध्ये ह्या C+ला कोणताही अल्काइल ग्रुप अटॅच नाही आहे, तर याला काय आहे? हायड्रोजन अटॅच आहे. हायड्रोजन इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का? नाही आहे. त्यामुळे पहा सर्वात जास्त म्हणजे मोर स्टेबल कार्बोकेटन कोणता असेल? पहा ह्या C+ला इथे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत.
याला जास्त इलेक्ट्रॉन डोनेट होतात आणि त्यामुळे हा कार्बोकेटॅन कसा असणार, मोर स्टेबल असणार, कारण इथे प्लस आय इफेक्ट जास्त आहे. आलं लक्षात. तर इथे प्लस आय इफेक्ट सर्वात जास्त आहे आणि इथे प्लस आय इफेक्ट सर्वात कमी आहे आणि त्यामुळे स्टॅबिलिटी ऑर्डर काय होणार, हा कार्बोकेटॅन मोर स्टेबल असेल. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. इथे लक्षात, दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. विच कार्बोकेटॅन इज मोर स्टेबल, फर्स्ट कार्बोकेटॅन इज मोर स्टेबल अँड लास्ट कार्बोकेटॅन इज लेस स्टेबल. इथे लक्षात. त्यानंतर आपण इंडक्टिव्ह इफेक्ट थ्रू पाहिलं. कोणता इफेक्ट, तर इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्या कार्बोकेटॅन्समध्ये कोणता इफेक्ट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टपैकी कोणता आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आता पहा, हे नीट पहा, हे काय आहेत, कार्बोकेटॅन्स आहेत. कार्बोकेटॅनमध्ये अजून एक इफेक्ट आहे, कोणता सांगता येईल, हायपर कॉन्जुगेशन. पहा, हायपर कॉन्जुगेशन आपल्याला 4 कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो, कार्बोकेटॅन, फ्री रॅडिकल्स, अल्किन्स आणि अल्काइल बेन्झीन. पाठीमागे आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय ते. हायपर कॉन्जुगेशन आपल्याला ह्या 4 कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो, कार्बोकेटॅन, फ्री रॅडिकल, अल्किन्स आणि अल्काइल बेन्झीन. तर इथे कार्बोकेटॅन आहे म्हणजे इथं आपल्याला काय पाहायला मिळणार, हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळणार. लक्षात आहे, हायपर कॉन्जुगेशन विच इज अल्फा कार्बोनेटम. सांगा, हायपर कॉन्जुगेशन म्हणलं की तुमच्यासमोर काय आला पाहिजे, अल्फा कार्बोनेटम आणि अल्फा हायड्रोजन ॲटम. मोस्टली तुमच्यासमोर काय आला पाहिजे, अल्फा हायड्रोजन ॲटम. इथे सांगा, अल्फा कार्बन ॲटम कोणता आहे, ह्या C+ला जो कार्बोनेटम अटॅच आहे तो कोणता आहे, अल्फा. हा पण काय होणार, अल्फा. म्हणजे ह्या C+ला जे पण कार्बोनेटम अटॅच असतील त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम म्हणतो. आणि अल्फा कार्बोनेटमवरती जे H अटॅच आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा H असं म्हणतो. मग सांग, इथे टोटल अल्फा H किती झाले, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 9 अल्फा H. इथे झाले 9 अल्फा H. इथे सांगा, दिस इज अल्फा कार्बोनेटम, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बोनेटम. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 6 अल्फा H. इथे पहा 3 अल्फा H आणि इथे नो अल्फा H. इथे अल्फा H नाही आहे, इथे अल्फा H नाही. आता ज्याच्यामध्ये जास्त अल्फा H काय सांगतोय पहा, हे आपण पाठीमागे पण पाहिलं आहे, ज्याच्यामध्ये जास्त अल्फा H त्याची स्टॅबिलिटी जास्त. पहा, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा H. जिथे अल्फा H जास्त त्या कार्बोकेटॅनची स्टॅबिलिटी जास्त. कुठे अल्फा H जास्त आहेत, तर फर्स्ट कार्बोकेटॅनमध्ये अल्फा H जास्त आहेत आणि त्यामुळे फर्स्ट कार्बोकेटॅन इज मोर स्टेबल दॅन सेकंड, सेकंड इज मोर स्टेबल दॅन थर्ड अँड थर्ड इज मोर स्टेबल दॅन लास्ट कार्बोकेटॅन. दिस इज मोस्ट स्टेबल कार्बोकेटॅन. पहा, आपण इथं 2 इफेक्ट पाहिले, कोणते, तर एक पाहिला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आपण पाहिला हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन, हायपर कॉन्जुगेशन. एक पाहिला आपण इंडक्टिव्ह आणि सेकंड पाहिला आपण हायपर कॉन्जुगेशन. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कार्बोकेटॅनची स्टॅबिलिटी आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्टवरून सुद्धा काढता येते आणि हायपर कॉन्जुगेशनवरून सुद्धा काढता येते. पहा, दोन्ही इफेक्ट इथं लागू होतात, इंडक्टिव्ह पण आणि हायपर कॉन्जुगेशन पण ह्या कार्बोकेटॅन्समध्ये. लक्षात. मग इथे दोन्ही इफेक्टमध्ये स्ट्रॉंग इफेक्ट कोणता आहे सांगा, तुम्हाला पाठीमागं ऑर्डर लिहून दिले पहा, कोणता, +M +H +I. विच इफेक्ट इज स्ट्रॉंग, हायपर कॉन्जुगेशन इज स्ट्रॉंगर दॅन इंडक्टिव्ह इफेक्ट. हायपर कॉन्जुगेशन डॉमिनेट्स ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. येते समजलं. पण ह्या कार्बोकेटॅनची स्टॅबिलिटी कशाने लिहायची, तर हायपर कॉन्जुगेशनवरून. तर इथे ह्या कार्बोकेटॅनमध्ये कोणता इफेक्ट आहे, तर हायपर कॉन्जुगेशन. इथे लक्षात, फर्स्ट हायपर कॉन्जुगेशनला प्रेफरन्स द्यायचा आणि नंतर इंडक्टिव्ह इफेक्टला. समजले सर नाही. पहा, आता मला सांगा यांची नावं काय काय आहेत. पहा, ह्या कार्बोकेटॅनचं नाव काय, पहा ह्या कार्बोकेटॅनचं नाव काय आहे. पहा, C+ ज्या कार्बोनेटमला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्या कार्बोनेटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच, 3 आहेत. दिस इज टर्शरी. C+ ज्या कार्बोनेटमवरती आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, टर्शरी. कारण हा कार्बोनेटम 3 कार्बोनेटमला अटॅच आहे, टर्शरी. कोणता ग्रुप आहे सांगा, हा दिस इज कॉल्ड ब्युटाइल ग्रुप. म्हणून आपण याला काय म्हणणार, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. याला काय म्हणायचं, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. हा कोणता होईल पहा, CH3 CH CH3. सांगा CH3 CH CH3 ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो, आयसोप्रोपाइल. ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिले, आयसोप्रोपाइल कार्बोकॅटायन. त्यानंतर CH3 CH2 म्हणजे काय, CH3 CH2 म्हणजे इथाइल, इथाइल कार्बोकॅटायन. आणि CH3
CH3 म्हणजे काय सांगा, मिथाईल. याला म्हणायचं मिथाईल कार्बोकॅटायन. समजलं. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन आयसोप्रोपाइल कार्बोकॅटायन दॅन इथाइल कार्बोकॅटायन दॅन मिथाइल कार्बोकॅटायन. इथे लक्षात. पुढे पहा, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे? 3 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि 3 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? 3 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन दी 3 डिग्री कार्बन ॲटम. 3 डिग्री कार्बन म्हणजे काय माहिती आहे? 3 डिग्री कार्बन म्हणजे जो कार्बन 3 कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला म्हणतो आपण 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि 3 डिग्री कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं? 3 डिग्री कार्बोकॅटायन. सेम त्या टाईप इथे सांगा बरं कोणता असेल? दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज इज ऑन दी 2 डिग्री कार्बन ॲटम. हिअर दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बन ॲटम and this is methyl carbocation. Which carbocation is more stable? 3 degree carbocation is more stable than 2 degree carbocation than 1 degree than methyl. समजलं सर्वांना? हे नोट डाऊन करा. पहा, झालं नोट डाऊन करून. ह्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल CH3 प्लस आणि C2H5 प्लस. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? सांगा ह्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा. This is first carbocation and this is second carbocation. Which carbocation is more stable? पहा, पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन ॲटमवरती आहे? 3 डिग्री कार्बन ॲटमवरती आहे आणि त्यामुळे याला आपण काय म्हणणार? 3 डिग्री कार्बोकॅटायन. पहा, इथे पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन ॲटमवरती आहे? 3 डिग्री कार्बन ॲटमवरती आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला? 3 डिग्री कार्बोकॅटायन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? सांगता येईल? पहा, हा जो C2H5 ग्रुप आहे, हा C2H5 ग्रुप अजून आपण कसा लिहू शकतो सांगा? हा जो C2H5 ग्रुप आहे तोच आपण असा लिहू शकतो CH2CH3. एकदम सिंपल आहे. C2H5 हा ग्रुप असा लिहितात CH2CH3. आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये हे पाहिलेलं आहे. हा आपण कसा लिहिणार सांगा? CH2CH3. इथे पहा, हा C2H5 ग्रुप CH2CH3. इथे सांगा कोणता इफेक्ट आहे? प्लस आय इफेक्ट पण आहे आणि हायपर कॉन्जुगेशन पण आहे. पण कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही कशावरून डिसाईड करायची? तर हायपर कॉन्जुगेशनवरून. फर्स्ट प्रेफरन्स हा कशाला द्यायचा? हायपर कॉन्जुगेशनला द्यायचा. इथे सांगा अल्फा एच किती आहेत? तर इथे अल्फा एच किती आहेत पहा. दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा, दिस इज अल्फा, म्हणजे टोटल इथले 3 अल्फा एच, हे 3 आणि हे 3, टोटल किती झाले? 9 अल्फा एच. आलं लक्षात? पुढे इथे सांगा अल्फा एच किती आहेत? इथे अल्फा एच पहा. दिस इज पहा, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असेल त्याला म्हणायचं अल्फा कार्बन ॲटम. हा अल्फा कार्बन ॲटम नाही आहे, लक्ष ठेवा. दिस इज नॉट अल्फा कार्बन ॲटम. इथे पहा, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. आलं लक्षात आहे? समजतं ना सर्वांना? हे C प्लसला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्यालाच फक्त आपण अल्फा कार्बन ॲटम म्हणतोय. पहा, इथे 2 अल्फा एच आहेत, इथे 2 अल्फा एच, इथे 2 अल्फा एच, टोटल किती झाले? 6 अल्फा एच. मग सांग जास्त अल्फा एच कुठे आहेत? तर फर्स्ट कार्बोकॅटायनमध्ये जास्त अल्फा एच आहेत, त्यामुळे हा 3 डिग्री कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे ह्या 3 डिग्री कार्बोकॅटायनपेक्षा. कारण इथे अल्फा एच किती आहेत? 6 अल्फा एच आहेत. एकदम सिंपल आहे. कार्बोकॅटायनमध्ये फर्स्ट काय बघायचं? हायपर कॉन्जुगेशन. जर अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर. समजलं सर्वांना? हे नोट डाऊन करा. कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल इन थर्ड एक्झाम्पल. इथे पहा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा एच असं म्हणतो. याचा अर्थ इथे किती अल्फा एच आहेत? तर इथे आहेत 2 अल्फा एच. इथे सांगा अल्फा एच किती आहेत? हां, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती आहे दिस इज अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जो एच आहे तो एच कोणता झाला? अल्फा एच.
म्हणजे इथे किती अल्फा एच आहेत आणि तुम्ही काय करणार इथे जास्त अल्फा एच आहेत आणि म्हणून याची स्टॅबिलिटी जास्त आहे असं तुम्ही लिहिणार. पण ॲक्च्युली दिस इज रॉंग. हे कसं आहे रॉंग आहे. का रॉंग आहे सांगा बरं. हायपर कॉन्जुगेशन व्हॉट इज मीन बाय हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशनची आपण एक कंडिशन लिहिली होती. व्हॉट इज द कंडिशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन. प्रेझेन्स ऑफ ॲट लिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम ॲट sp3 कार्बन. अल्फा हायड्रोजन ॲटम कोणत्या कार्बन ॲटमवरती अटॅच असायला पाहिजे तर sp3 कार्बन ॲटमवरती अटॅच असायला पाहिजे. इथे तसं आहे पॉझिटिव्हली चार्ज जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो sp3 कार्बन ॲटम आहे कारण याचे 4 सिग्मा बॉन्ड आहेत. दिस इज कॉल्ड sp3 कार्बन ॲटम. आणि जर तो sp3 कार्बन ॲटम असेल आणि त्याच्यावरती जर हायड्रोजन ॲटम असतील तरच आपल्याला तिथे काय पाहायला मिळतो हायपर कॉन्जुगेशन. पहा काय सांगितलं पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम sp3 असायला पाहिजे आणि त्या sp3 कार्बन ॲटमवरती अल्फा एच असायला पाहिजे तर आपल्याला तिथे हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. याचा अर्थ इथे आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळेल कारण हा कोणता कार्बन ॲटम आहे sp3 आहे आणि त्याला 2 एच अटॅच आहेत त्यामुळे इथं आपल्याला काय पाहायला मिळेल हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळेल. 2 अल्फा एच आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आहे पहा हायपर कॉन्जुगेशन आहे. इथे पहा काय आहे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम sp3 आहे का नाही आहे. sp3 नाही आहे. हा कोणता कार्बन ॲटम आहे sp2 कार्बन ॲटम आहे. कोणता कार्बन ॲटम हा sp2 म्हणजे आपल्याला इथं हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळेल का नो हायपर कॉन्जुगेशन. मग पहा इथे आपल्याला काय पाहायला मिळेल तर एकदम सिम्पल आहे. पहा ही कंडिशन कोणती सांगा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो सिग्मा बॉन्ड आणि एक बॉन्ड कोणता असतो पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज कॉन्जुगेशन. इथे लक्षात पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. ह्या कंडिशन कशाच्या आहेत कॉन्जुगेशनच्या आहेत. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन असतं त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो रेझोनन्स पाहायला मिळतो. रेझोनन्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच मेसोमेरिक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे रेझोनन्स आहे. याच्यामध्ये काय आहे रेझोनन्स. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा ज्या कार्बोकॅटायनमध्ये रेझोनन्स आहे तो कार्बोकॅटायन कसा असतो मोर स्टेबल असतो. समजते सर्वांना. पाठीमागे आपण ऑर्डर लिहिली होती पहा MHI. एम म्हणजेच काय मेसोमेरिक इफेक्ट म्हणजेच रेझोनन्स इफेक्ट. फर्स्ट कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड कार्बोकॅटायन कारण इथे काय आहे हायपर कॉन्जुगेशन आणि इथे काय आहे रेझोनन्स. रेझोनन्स डॉमिनेंट ओव्हर हायपर कॉन्जुगेशन. रेझोनन्स इफेक्ट हा स्ट्रॉंग आहे. पहा फोर्थ एक्झाम्पलमध्ये विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा इथे काय आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय सांगायचं कॉन्जुगेशन आहे म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळणार रेझोनन्स पाहायला मिळणार. इथे पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इथे पण काय आहे कॉन्जुगेशन आहे. याचाच अर्थ आपल्याला इथे काय पाहायला मिळणार रेझोनन्स. आता दोन्ही कार्बोकॅटायनमध्ये रेझोनन्स आहे. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. दोन्ही कार्बोकॅटायनमध्ये रेझोनन्स आहे. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल तर एकदम सिम्पल आहे. पहा ह्या रेझोनन्सचे आपल्याला किती स्ट्रक्चर काढता येतील. जर याच्यामध्ये आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर काढले तर याच्या आपल्याला किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येतील तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येतील आणि याच्या आपल्याला किती काढता येतील 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येतील. आणि हे ऑलरेडी आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. पाठीमागं आपण याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहेत. याचे पण केलेत याचे पण केलेत तर याचे 5 पाहायला मिळतात याचे 2 पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर ज्या कार्बोकॅटायनमध्ये जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जास्त. समजलं. फर्स्ट कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड. त्यानंतर पहा दिस इज बेन्झीन रिंग राईट. दिस इज बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला बाहेर जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला काय म्हणतात बेन्झायलिक कार्बन ॲटम म्हणतात. त्याला काय म्हणतात बेन्झायलिक कार्बन. आणि बेन्झायलिक कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. बेन्झायलिक कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे याला काय म्हणतात बेन्झाईल कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड बेन्झाईल कार्बोकॅटायन. बेन्झायलिक कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं बेन्झाईल कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड बेन्झाईल. दिस इज कॉल्ड बेन्झाईल कार्बोकॅटायन. पहा इथे पहा डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे. पहा मी काय सांगते
दीज टू आर डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे म्हणजे कोणता कार्बन ॲटम पहा, हा कार्बन ॲटम. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला काय म्हणतात, अलायलिक कार्बन ॲटम असं म्हणतात. अलायलिक कार्बन ॲटम. आणि अलायलिक कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं, अलाइल कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड अलाइल कार्बोकॅटायन. एकदम सिंपल आहे ना. दिस इज बेन्झाइल कार्बोकॅटायन, दिस इज अलाइल कार्बोकॅटायन. अलाइल कार्बोकॅटायन का, कारण अलायलिक कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. बेन्झाइल कार्बोकॅटायन का, कारण बेन्झाइलिक कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. जो कार्बन बेन्झिनला अटॅच आहे त्या कार्बनला म्हणायचं बेन्झाइलिक कार्बन. जो कार्बन डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याला म्हणायचं अलायलिक कार्बन ॲटम. बेन्झाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन अलाइल कार्बोकॅटायन. नेक्स्ट पहा, इथे पाहता याची स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्हाला येतील का, एकदम इझी आहे. पहा याच्यामध्ये काय आहे, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय तर रेझोनन्स आहे. इथे पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ इथे काय आहे, रेझोनन्स आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इथे काय आहे, रेझोनन्स आहे. जर तुम्ही रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर जर ड्रॉ केले तर त्या सर्वांचे काय येणार, 2-2 स्ट्रक्चर येणार. आता इथे पहा, इथे हायपर कॉन्जुगेशन आहे का सांगा. इथे हायपर कॉन्जुगेशन चेक करा, आहे का हायपर कॉन्जुगेशन. रेझोनन्स तर तिन्हीमध्ये पण आहे. हायपर कॉन्जुगेशन आपण चेक करूया. इथे हायपर कॉन्जुगेशन आहे का, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो sp3 आहे का, नाही आहे. नो sp3 कार्बन ॲटम, याचा अर्थ इथं हायपर कॉन्जुगेशन नाही. इथे पहा, इथे हायपर कॉन्जुगेशन आहे का, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो sp3 आहे का, येस. हा कोणता कार्बन ॲटम आहे, sp3 कार्बन ॲटम आहे. याचा अर्थ हा अल्फा कार्बन ॲटम आहे. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती हायड्रोजन किती आहेत सांगा, इथं 3 अल्फा एच आहेत. म्हणजे पहा इथे काय आहे, पहा प्लस हायपर कॉन्जुगेशन. इथे काय आहे, हायपर कॉन्जुगेशन. इथे फक्त काय आहे, ओनली रेझोनन्स. इथे काय आहे, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन किती अल्फा एच आहेत, 3 अल्फा एच. इथे पहा हायपर कॉन्जुगेशन आहे का, यस. इथे पण काय आहे, हायपर कॉन्जुगेशन. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला हे 2 sp3 कार्बन ॲटम अटॅच आहेत. याचा अर्थ हे पण काय झाले, अल्फा कार्बन ॲटम झाले. आणि अल्फा कार्बन ॲटमला जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा एच. किती अल्फा एच आहेत, 6 अल्फा एच. म्हणजे प्लस याच्यामध्ये काय आहे, हायपर कॉन्जुगेशन आहे. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत, 6 अल्फा एच. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, रेझोनन्स रेझोनन्स रेझोनन्स. हे कट करून टाका आता, कारण तिन्हीमध्ये पण काय आहे, रेझोनन्स. इथे काय पहा, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन आहे. इथेही काय आहे, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन आहे. मग हायपर कॉन्जुगेशन जास्त कुठं आहे, तर हायपर कॉन्जुगेशन जास्त इथे आहे. आणि त्यामुळे हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल. थर्ड कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड, अँड सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट कार्बोकॅटायन. इथे लक्षात. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर हा कार्बन ॲटम आहे फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच. आणि त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, पहा 1 डिग्री कार्बन ॲटम. आता हा 1 डिग्री कार्बन ॲटम कोणता आहे, अलाइल कार्बन ॲटम आहे ना. पहा डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो, अलाइल कार्बन ॲटम म्हणतो. आणि अलाइल कार्बन ॲटमवरती हा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे आपण याला काय म्हणतो, अलाइल कार्बोकॅटायन. मग याचं पूर्ण क्लासिफिकेशन काय होणार, पहा 1 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. दिस इज 1 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. पहा हा कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. म्हणजे 2 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हा 2 डिग्री कार्बन ॲटम कोणता आहे, हा पण अलाइलिक कार्बन आहे ना. पहा डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला हा कार्बन ॲटम अटॅच आहे त्यामुळे आपण याला काय म्हणणार, अलाइल कार्बन ॲटम म्हणणार. म्हणजे 2 डिग्री अलाइल कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणून याला काय म्हणायचं, 2 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. तसं हा सांगा कोणता आहे, दिस इज कॉल्ड 3 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. दिस इज 3 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, 3 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन दॅन 1 डिग्री अलाइल कार्बोकॅटायन. नोट डाऊन. पहा 6 नंबर एक्झाम्पल आहे. हे 3 कार्बोकॅटायन दिलेत आपल्याला. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. आपण पाठीमागे पाहिले पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, पहा रेझोनन्स आहे. इथे आहे का, पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथे पण काय आहे, रेझोनन्स आहे. इथे आहे का, पहा
पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इथे पण काय आहे रेझोनन्स आहे. पहा तिन्हीमध्ये पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर सेम येतील, पण एक्स्ट्रा काय याच्यामध्ये पहा तिन्हीमध्ये रेझोनन्स आहे. हायपर कॉन्ज्युगेशन आहे का पहा इथे हायपर कॉन्ज्युगेशन आहे का. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला sp3 कार्बन ॲटम अटॅच आहे का नाही आहे. नो हायपर कॉन्ज्युगेशन याच्यामध्ये आहे का पहा तर याच्यामध्ये आहे. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला हा कार्बन ॲटम अटॅच आहे अँड दिस इज sp3 कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळेल हायपर कॉन्ज्युगेशन. याच्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत तर याच्यामध्ये अल्फा एच आहेत 3 अल्फा एच. याच्यामध्ये पहा हायपर कॉन्ज्युगेशन आहे का येस. तर हे दोन कार्बन ॲटम कोणते आहेत अल्फा कार्बन ॲटम आणि अल्फा कार्बन ॲटमला जे एच अटॅच आहेत त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच म्हणतो. याच्यामध्ये पण हायपर कॉन्ज्युगेशन आहे. किती हायपर कॉन्ज्युगेशन आहे तर इथे आहे 6 अल्फा एच. आलं लक्षात. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल पहा इथे ओनली रेझोनन्स, इथे रेझोनन्स प्लस हायपर कॉन्ज्युगेशन, रेझोनन्स प्लस 3 अल्फा एच, इथे रेझोनन्स प्लस 6 अल्फा एच. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. थर्ड कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड. दिस इज मोर स्टेबल दॅन सेकंड कार्बोकॅटायन दॅन फर्स्ट कार्बोकॅटायन. याचं क्लासिफिकेशन काय करता येईल रे पहा बेन्झिरिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो बेन्झिरिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो बेन्झायलिक कार्बन ॲटम म्हणतो. आणि बेन्झायलिक कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेन्झाईल कार्बोकॅटायन. हा सुद्धा काय आहे बेन्झाईल कार्बोकॅटायन आहे आणि हा सुद्धा कोणता आहे बेन्झाईल कार्बोकॅटायन. तिन्ही पण बेन्झाईल कार्बोकॅटायन. अजून क्लासिफिकेशन पहा दिस इज 1 डिग्री कार्बन ॲटम. 1 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज त्यामुळे याला म्हणायचं 1 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन. याला काय म्हणता येईल आपल्याला 2 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन दी सेकंडरी कार्बन ॲटम 2 डिग्री कार्बन ॲटम. आणि हा कोणता होईल 3 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल 3 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री बेन्झाईल दॅन 1 डिग्री बेन्झाईल. पहा नेक्स्ट एक्झाम्पल 7 नंबर एक्झाम्पलमध्ये विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा आता इथे काय आहे पहा इथे फक्त आपल्याला काय पाहायला मिळेल रेझोनन्स. इथे पण आपल्याला फक्त काय पाहायला मिळेल ओनली रेझोनन्स नो हायपर कॉन्ज्युगेशन. इथे पण आपल्याला फक्त काय पाहायला मिळेल रेझोनन्स पाहायला मिळेल. इथेही हायपर कॉन्ज्युगेशन आहे फक्त रेझोनन्स आहे. मग सांग विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. इथे पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा जो C+ आहे तो C+ काय करतोय ह्या बेन्झिनसोबत रेझोनन्स करतोय. इथे पहा पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बन ॲटमवरती आहे तर हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम काय करेल ह्या बेन्झिनसोबत रेझोनन्स करेल प्लस ह्या बेन्झिनसोबत सुद्धा रेझोनन्स करेल. याचा अर्थ ह्या कंपाऊंडपेक्षा ह्या कार्बोकॅटायनपेक्षा ह्या कार्बोकॅटायनचे RS कसे असतील सांगा जास्त असतील ना. इथं तो एकाच बेन्झिनसोबत RSमध्ये आहे म्हणजे रेझोनन्समध्ये आहे. एकाच बेन्झिनसोबत रेझोनन्समध्ये आहे. इथे 2 बेन्झिरिंगसोबत तो रेझोनन्समध्ये आहे. याचा अर्थ इथे आपल्याला जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळेल. इथे सांगा तर हा C+ 3 बेन्झिरिंगसोबत काय करतोय रेझोनन्स करतोय आणि त्यामुळे सर्वात जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला थर्ड कार्बोकॅटायनमध्ये पाहायला मिळतील. याचा अर्थ कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे थर्ड कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट कार्बोकॅटायन. कारण इथे जास्त RS आहेत मोर RS. इथे लिहितोय मी पहा जिथे आपल्याला जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतील तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल. इथे आहेत लेस रेझोनेटिंग स्ट्रक्चर. समजतंय सर्वांना हे नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन. पहा त्यानंतर पहा 8 नंबर एक्झाम्पल आहे. 8 नंबर एक्झाम्पल पहा याच्यापेक्षा अजून कोणता मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे का तर आहे. याच्यापेक्षाही अजून मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे आणि तो कोणता आहे पहा CH2+. दिस इज कॉल्ड सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. पहा हा कोणता आहे सायक्लोप्रोपिल आहे आणि सायक्लोप्रोपिलला काय अटॅच आहे CH2+. दिस इज कॉल्ड सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. आणि इथे मी हे ड्रॉ करतोय.
विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर ट्रायसायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन ट्रायफिनाइल मिथाइल कार्बोकॅटायन. तर हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे. आता याचं रिझन काय आहे तर याचं रिझन आहे डान्सिंग रेझोनन्स. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स. दिस इज मोर स्टेबल ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स. ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स. आता डान्सिंग रेझोनन्स म्हणजे काय पहा तर डान्सिंग रेझोनन्स म्हणजे काय पहा इथे लिहितो मी. दिस इज सायक्लोप्रोपिल. दिस इज सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. तर पहा इथं किती मेंबर रिंग आहे तर इथं आहे 3 मेंबर्ड रिंग. इथे कोणती रिंग आहे 3 मेंबर्ड रिंग आहे. आणि 3 मेंबर्ड रिंग हे कसे असते हायली अनस्टेबल असते. हायली अनस्टेबल ही स्टेबल नाही आहे हायली अनस्टेबल आहे. दिस इज 3 मेंबर्ड रिंग 1 2 3 3 कार्बन ॲटमपासून बनली नाही त्यामुळे आपण याला काय म्हणणार 3 मेंबर्ड रिंग. आणि ही कशी असते एकदम हायली अनस्टेबल असते. हायली अनस्टेबल असते. पहा 6 मेंबर्ड रिंग मोर स्टेबल असते दॅन 5 मेंबर्ड दॅन 4 मेंबर्ड दॅन 3 मेंबर्ड. तर 3 मेंबर्ड रिंग ही कशी आहे हायली अनस्टेबल आहे. आणि हायली अनस्टेबल असल्यामुळं हिला काय व्हायचं आहे स्टेबल व्हायचं आहे. मग ही स्टेबल कशी होणार तर पहा याच्या बाहेरचा जो कार्बनटम आहे म्हणजे हा आहे सायक्लिक पार्ट. याच्या बाहेरचा जो जस्ट कार्बनटम आहे त्याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर काय होतं पहा हे काय आहे सांगा सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. आणि हे सिग्मा बॉन्ड काय होतात हे सिग्मा बॉन्ड पूर्णपणे काय होतात इथून इथे शिफ्ट होतात. मग पहा आपल्याला काय पाहायला मिळेल एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळेल. ते कसं पाहायला मिळेल पहा इथे काय तयार होईल पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे इथे काय तयार होणार डबल बॉन्ड हा CH2 याचा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह होणार कारण याची 4 व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. हे 2 आणि हे 2 4. पहा हा सिग्मा बॉन्ड ॲज इट इज म्हणजे हा सिग्मा बॉन्ड ॲज इट इज. हाय सिग्मा बॉन्ड ॲज इट इज. हाय सिग्मा बॉन्ड ॲज इट इज. पहा कोणत्या कार्बनची व्हॅलेन्सी 10 आहे तर ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 10 आहे CH2 प्लस आणि याच्यावरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड डान्सिंग रेझोनन्स. डान्सिंग रेझोनन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतो तर सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. सायक्लोप्रोपिलला जो कार्बोनेटम अटॅच आहे त्या कार्बोनेटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो डान्सिंग रेझोनन्स. डान्सिंग रेझोनन्स म्हणजेच काय तर हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स काय होतात डोनेट होतात कुठे कार्बोकॅटायनला. अँड दिस इज डान्सिंग रेझोनन्स. एकदम इम्पॉर्टंट आहे. पाहिजे मी डान्सिंग रेझोनन्सचा थोडक्यात मिनिंग लिहितो आहे. सिग्मा इलेक्ट्रॉन्स कोणते इलेक्ट्रॉन्स सिग्मा इलेक्ट्रॉन्स. नीट लक्ष ठेवा कोणते इलेक्ट्रॉन्स सिग्मा इलेक्ट्रॉन्स. सिग्मा इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड. Sigma electrons are donated to carbocation. Sigma electrons are donated to कार्बोकॅटायन अँड ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स दिस इज मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन. जर तुम्हाला विचारलं तर मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन कोणता आहे तर ॲन्सर काय असेल तर सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. कोणता सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. याच्यापेक्षा पण मोर स्टेबल हा आहे ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स. आणि याच्यामध्ये काय होतं तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स काय होतात इथं शिफ्ट होतात किंवा हे पण शिफ्ट होऊ शकतात. असं काय नाही की हे पण शिफ्ट होऊ शकतात. हे पण इथे इलेक्ट्रॉन्स हे शिफ्ट होऊ शकतात. एकतर हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स किंवा हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स. इथे लक्षात हे नोट डाऊन करा. झाले नोट डाऊन करून. एक मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. मी तुम्हाला 3 कार्बोकॅटायन देतो आहे. त्या 3 कार्बोकॅटायनमध्ये विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल अँड विच कार्बोकॅटायन इज लेस स्टेबल आणि त्यांची ऑर्डर पण सांगायची आहे. पहा हे 3 कार्बोकॅटायन कोणते आहेत पहा. This is first carbocation. This is second carbocation. And this is third carbocation. Which carbocation is more stable? Which carbocation is more stable? This is cyclopropyl methyl carbocation. This is dicyclopropyl methyl carbocation. And this is
ट्रायसायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन. पहा सर्वात जास्त डान्सिंग रेझोनन्स इथं असेल ना, सर्वात जास्त डान्सिंग रेझोनन्स कुठं असेल, इथं असेल, कारण इथे 3 सायक्लोप्रोपाइल ग्रुप अटॅच से प्लसला. त्यामुळे कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल होईल, तर हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल. फर्स्ट कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंड अँड सेकंड कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन थर्ड कार्बोकॅटायन. समजले सर्वांना. तर ही आहे स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ सायक्लोप्रोपाइल मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज ट्रायसायक्लोप्रोपाइल मिथाइल कार्बोकॅटायन, दिस इज डायसायक्लोप्रोपाइल मिथाइल कार्बोकॅटायन अँड दिस इज सायक्लोप्रोपाइल मिथाइल कार्बोकॅटायन. आलं लक्षात. नोट डाऊन करून घेतलं. हां पहा त्यानंतर आपण काय लिहत आहे, जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर आपण लिहूया. जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर. हां जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर. हां जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन. आताच आपण पाहिले ट्रायसायक्लोप्रोपिल, दिस इज ट्रायसायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन डायसायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन दॅन सायक्लोप्रोपिल मिथाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन C6H5 थ्राईस C+. याचा मिनिंग तुम्हाला समजला. तर जे आत्ता आपण काढलं होतं पहा C+, हा C+ आणि याला 3 काय अटॅच C6H5. C6H5 म्हणजेच काय, तर याला 3 काय करायच्या, या बेन्झीन रिंग अटॅच करायच्या. आत्ता आपण हे पाहिलं होतं. हां याच्यापेक्षा हा कार्बोकॅटायन कसा आहे, मोर स्टेबल आहे. हे आता आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं. तर दिस इज कॉल्ड ट्रायफिनाइल मिथाइल कार्बोकॅटायन. येथे लक्षात. तर हे C6H5 ग्रुप किती आहेत, 3 आहेत. तर C6H5 ग्रुप म्हणजेच काय करायचं आहे, तर ही बेन्झीन रिंग ह्या C+ला अटॅच करायची आहे. येथे लक्षात. किंवा हेच अजून आपण कसं लिहू शकतो, हां हेच अजून हे किंवा हेच आपण अजून कसं लिहू शकतो, पहा PH म्हणजेच काय, फिनाइल. PH थ्राईस C+. तर हे PH म्हणजे काय असतं, फिनाइल ग्रुप असतो. फिनाइल म्हणजेच काय, तर C6H5 म्हणजे ही बेन्झीन रिंग किंवा हे असं पण लिहितात. 3 पद्धतीने लिहितात. एक तर C6H5 थ्राईस C+ लिहिणार, किंवा हे असं लिहिणार, किंवा हे PH थ्राईस C+ असं लिहिणार. समजतं ना सर्वांना. हे नोट डाऊन करून घ्या. झालं नोट डाऊन करून. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे, इथं 3 फिनाइल ग्रुप अटॅच आहेत. इज मोर स्टेबल दॅन C6H5 ट्वाईस CH+. येथे आहेत 2 फिनाइल ग्रुप अटॅच, 2 फिनाइल. त्यानंतर आहे CH3 थ्राईस C+. हा कोणता आहे, टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. ह्या C+ला किती मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन C6H5 CH2. C6H5 CH2 प्लस म्हणजे कोणता कार्बोकॅटायन हा, दिस इज कॉल्ड बेन्झाइल कार्बोकॅटायन. दिस इज बेन्झाइल कार्बोकॅटायन. दिस इज टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन बेन्झाइल कार्बोकॅटायन. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, हे C6H5 म्हणजे काय असतं, बेन्झिन असते. हा CH2+, हेच आपण असं लिहू शकतोय, हे CH2+ आणि त्याला हे काय अटॅच आहे, बेन्झिन रिंग अटॅच आहे. समजतंय. एकतर आपण हे असं लिहू शकतो किंवा हे आपण असं लिहू शकतो. टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन बेन्झाइल कार्बोकॅटायन. बेन्झाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. बेन्झाइल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन अलाइल कार्बोकॅटायन. अलाइल म्हणजे कोणतं, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2+. दिस इज अलाइल कार्बोकॅटायन. then 2 degree कार्बोकॅटायन CH3 twice CH+ more stable than primary CH3 CH2+ is more stable than methyl carbocation. This is general stability order of कार्बोकॅटायन. तर याच्यावरतीच तुम्हाला जास्त करून क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे नोट डाऊन करा. इथे आपण एक खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि अशा एक्झाम्पल्सवरतीच आपल्याला
नीटमध्ये आणि जेमध्ये जास्त क्वेश्चन विचारतात. तो क्वेश्चन कोणता आहे आपण ते पाहूया. विच ऑफ दी फॉलोइंग कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल. विच ऑफ दी फॉलोइंग कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल. मोस्ट स्टेबल म्हणजेच काय तर मोर स्टेबल, आणि मोर स्टेबल म्हणजे याच्यात सर्वात जास्त स्टॅबिलिटी कुणाची आहे ते आपल्याला विचारलं आहे. विच कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल. पहा आपण इथे फर्स्ट पहा याच्यामध्ये काय सांगा, हायपर कॉन्जुगेशन आहे. याच्यामध्ये अल्काइल ग्रुप अटॅच आहे ना C+ला काय अटॅच आहे, अल्काइल ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, हायपर कॉन्जुगेशन. किती हायपर कॉन्जुगेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील, तर याच्यामध्ये आपल्याला 3α पाहायला मिळतील, 3HS आपल्याला पाहायला मिळतील हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. पहा याच्यामध्ये काय आहे, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे याच्यामध्ये काय आहे रेझोनन्स आहे. पहा इथे जर आपण बघितलं तर काय आहे, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे इथे काय आहे रेझोनन्स आहे. पहा इथे काय आहे, पहा हे 3α, हे 3α, हे 3α, म्हणजे 9α, म्हणजे याच्यामध्ये काय हायपर कॉन्जुगेशन आहे. हायपर कॉन्जुगेशन प्लस याच्यामध्ये काय आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. याच्यामध्ये पण काय येणार पहा, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्काइल ग्रुप आहे ना, अल्काइल ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतात, तर प्लस I इफेक्ट दाखवतात. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस हायपर कॉन्जुगेशन, याच्यामध्ये रेझोनन्स, याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट, तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट का, कारण C+ला काय अटॅच आहेत, अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. अल्काइल ग्रुप नेहमी काय दाखवतात, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. पहा आपण स्टार्टिंगला एक स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिली होती, कोणती, माहिरे. लक्षात येते माहिरे. पहा स्टॅबिलिटी ऑर्डर काय होते, पहा स्टॅबिलिटी ऑर्डर काय होते, प्लस M इज मोर स्टेबल दॅन प्लस H दॅन प्लस I दॅन रेफरन्स दॅन मायनस I दॅन मायनस H दॅन मायनस M. पहा प्लस M म्हणजेच काय, तर पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. ज्याच्यामध्ये रेझोनन्स आहे तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल. रेझोनन्स कुठे आहे, तर बीमध्ये आणि सीमध्ये रेझोनन्स आहे. मग या दोन्हीमध्ये मोर स्टेबल कोण, तर या दोन्हीमध्ये मोर स्टेबल कोण असतो, जर दोन्ही ठिकाणी रेझोनन्स असेल तर काय करायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त RS पाहायला मिळतील, जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतील, तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल. पण याच्यामध्ये आपल्याला किती RS पाहायला मिळतात, 2 RS पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, 5 RS पाहायला मिळतो, म्हणजे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, C कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा आपलं ॲन्सर आपण काय देतो, C देतो, कारण रेझोनन्सवाले मोर स्टेबल असतात. इथे कोणते आहेत, हायपर कॉन्जुगेशनवाले. इथे कोणता आहे, हायपर कॉन्जुगेशनवाला. पहा हायपर कॉन्जुगेशनवाला नंतर येतोय, त्याची ऑर्डर नंतर आहे. पहा फर्स्ट कोणाला प्रेफरन्स देतो आपण, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आहे तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल, आणि इथे तेच आहे प्लस M इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आहे. इथे सर्वांच्या लक्षात येईल. इथं काय आहे रेझोनन्स आहे, इथे पण रेझोनन्स आहे, इथे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, आणि त्यामुळे C ऑप्शन इज करेक्ट. पण ॲक्च्युली हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. तर ॲन्सर कोणतं करेक्ट आहे पहा, तर ॲन्सर करेक्ट आहे लास्ट ऑप्शन इज करेक्ट. लास्ट ऑप्शन इज करेक्ट. एक्सेप्शनल केस आहे पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलं होतं हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, कारण याच्यामध्ये काय आहे हायपर कॉन्जुगेशन आहे. हायपर कॉन्जुगेशन किती आहेत, तर 9HS आहेत. 9HS म्हणजेच काय, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर प्लस याच्यामध्ये काय आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. पहा हायपर कॉन्जुगेशन प्लस याच्यामध्ये काय आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, आणि हे दोन इफेक्ट असल्यामुळं हे डॉमिनंट आहे याच्यापेक्षा. आलं लक्षात. हेच एक्झाम्पल फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन हा बेन्झाइल कार्बोकॅटायनपेक्षा पण मोर स्टेबल असतो, कारण इथं दोन इफेक्ट आहेत. कोणते, हायपर कॉन्जुगेशन पण आहे आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पण आहे. इथे काय फक्त रेझोनन्स आहे, तर इथे हे दोन्ही मिळून काय करतात याची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात, की रेझोनन्सपेक्षा पण याची स्टॅबिलिटी काय होते जास्त होते, आणि त्यामुळे आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे, D ऑप्शन इज करेक्ट. विच ऑफ दी फॉलोइंग कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल. आणि जर तुम्हाला हे कार्बोकॅटायन दिले आणि त्याच्यामध्ये बेन्झाइल कार्बोकॅटायन पण असेल आणि टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन पण असेल, तर आपलं ॲन्सर कोणतं करेक्ट आहे, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन, आणि मग काय येणार तुमचा बेन्झाइल कार्बोकॅटायन. विच ऑप्शन इज करेक्ट,
लास्ट ऑप्शन इज करेक्ट. जर तुम्हाला विचारलं याची स्टॅबिलिटी ऑर्डर लिहा, काय विचारलं याची स्टॅबिलिटी ऑर्डर लिहा, इन्क्रीजिंग पण लिहा आणि डिक्रीजिंग पण लिहा, तर काय करणार पहा. तर इथं आपण फर्स्ट काय करूया, इन्क्रीजिंग ऑर्डर आपण फर्स्ट लिहा किंवा डिक्रीजिंग ऑर्डर आपण फर्स्ट लिहा. फर्स्ट आपण लिहा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. डिक्रीजिंग ऑर्डर लिहिताना काय करायचं, डिक्रीजिंग ऑर्डर लिहिताना काय करायचं, जो मोर स्टेबल आहे तो फर्स्ट लिहायचा. विच इज मोर स्टेबल, डी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन. साधं ह्या तिन्हीमध्ये मोर स्टेबल कोण आहे, आता तुम्हाला इथं आयडेंटिफाय करता येईल. दिस इज मोर स्टेबल ड्यू टू रेझोनन्स 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर, दिस इज मोर स्टेबल. त्यानंतर काय म्हणलं सांगा, इथं रेझोनन्स आहे आणि इथं काय आहे हायपर कॉन्ज्युगेशन प्लस इंडक्टिव्ह आहे. रेझोनन्सवाला मोर स्टेबल बी आणि त्यानंतर काय येणार सांगा ए. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. डी इज मोर स्टेबल दॅन सी, सी इज मोर स्टेबल दॅन बी अँड बी इज मोर स्टेबल दॅन ए. आता समजा आपण इन्क्रीजिंग लिहिली तर काय येणार सांगा. पहा इथे आपण काय करू आता, इन्क्रीजिंग लिहा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. काय येणार सांगा, जेव्हा तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डर लिहिता तेव्हा काय करायचं, जो लेस स्टेबल आहे तो फर्स्ट लिहायचा. लेस स्टेबल कोण आहे, ए इज लेस स्टेबल आणि हा ॲरो असा दाखवायचा आहे. 2 पॉईंट कोणाकडे दाखवायचे आहेत, जो मोर स्टेबल आहे ते. एपेक्षा मोर स्टेबल कोण आहे, तर एपेक्षा जो लिस्ट स्टेबल आहे तो आपण फर्स्ट लिहिला. याच्यानंतर ह्या तिन्हीमध्ये लेस स्टेबल कोण आहे, तर या तिन्हीमध्ये लेस स्टेबल आहे हा बी, नंतर ए नंतर काय येणार बी. बी नंतर काय येणार, आता ह्या दोन्हीमध्ये लेस स्टेबल कोण आहे, तर सी आणि मोर स्टेबल कोणता आहे डी. दिस इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ए बी सी डी, येते लक्षात. आणि डिक्रीजिंग ऑर्डर काय ना सांगा, डी सी बी ए. समजलं सर्वांना, एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, नोट डाऊन. द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोविंग कार्बोकॅटायन सेज. खाली आपल्याला हे 4 कार्बोकॅटायन दिलेले आहेत आणि यांचे आपल्याला काय विचारले आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला विचारलेले आहे. तर हे सर्व कोणते कार्बोकॅटायन्स आहेत, तर हे सर्व आहेत बेन्झाइल कार्बोकॅटायन. ऑल दीज आर बेन्झाइल कार्बोकॅटायन्स बिकॉज बेन्झिरिंगला काय त्याचे CH2+. बेन्झाइल कार्बोकॅटायन्स आहेत हे सर्व. डिफरन्स कुठे आहे, तर इथे पॅरा पोझिशनला काय त्याचे Cl. मी तुम्हाला पाठिंबा सांगितले विच इज पॅरा पोझिशन, विच इज मेटा पोझिशन अँड विच इज ऑर्थो पोझिशन. CH2+च्या बरोबर अपोजिट कुठली पोझिशन असते, किंवा कुठलाही ॲटम अटॅच असेल किंवा एखादा ग्रुप अटॅच असेल तर त्याच्या बरोबर अपोजिट कोणती असते, पॅरा पोझिशन असते. त्याच्या ॲडजेसनची पोझिशन कोणती असते, म्हणजे ही पोझिशन कोणती आहे, ऑर्थो पोझिशन. बरोबर अपोजिट कोणते आहे, पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि पॅराच्या मध्ये कोणते असते, मेटा पोझिशन असते. हा जो Cl अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे, तो कोणत्या पोझिशनला आहे सांगा, पॅरा पोझिशनला आहे. लक्षात, Cl आहे पॅरा पोझिशनला. इथे कुठलाही ग्रुप अटॅच नाही, इथे NO2 आहे आणि इथे CH3 आहे. बेन्झिरिंग ही एक आहे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. बेन्झिरिंगला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो, -I इफेक्ट आपण -I इफेक्ट दाखवतो. हे पाठ्यमागं मी तुम्हाला मेसोमेरिक इफेक्ट, -M इफेक्ट अँड +M इफेक्ट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. जर कॉन्जुगेटेड सिस्टीमला जर डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हॅलोजन हा मेसोमेरिक इफेक्ट शो करत नाही आहे, तर तो कोणता इफेक्ट नेहमी शो करतो, इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो. इंडक्टिव्हमधला कोणता आहे तो, -I इफेक्ट. कारण हॅलोजन हा कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे जर बेन्झिरिंगला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो, -I इफेक्ट. इथे पहा पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे का, नाही आहे. याचा अर्थ हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपण काय करणार, रेफरन्स म्हणून आपण कन्सिडर करणार. इथे पहा बेन्झिरिंगला काय अटॅच आहे, NO2 ग्रुप अटॅच आहे. हा जो NO2 आहे तो NO2 ग्रुप आपण असं लिहू शकतो. पहा N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O- N वरती पॉझिटिव्ह चार्ज. हा जो NO2 ग्रुप आहे तो कोणता इफेक्ट दाखवतो, तर NO2 हा कोणता इफेक्ट दाखवतो, पाठीमाग आपण पाहिले तर हा दाखवतो -M इफेक्ट, म्हणजेच निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. अजून एक इफेक्ट दाखवतो कोणता, पहा हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कोणत्या 2 ॲटममध्ये आहे, कार्बन ॲटम आणि नायट्रोजन ॲटम. नायट्रोजन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन ॲटम अँड देअरफॉर नायट्रोजन ॲटम काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो अट्रॅक्ट करून घेईल आणि त्यामुळे इथे आपल्याला अजून एक इफेक्ट पाहायला मिळतो, तो म्हणजे कोणता,
निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इफेक्ट. म्हणजे NO2 ग्रुप जर बेन्झिनला अटॅच असेल तर -M आणि -I असे दोन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. पण इथे डॉमिनंट कोणता आहे तर इथे मेसोमेरिक इफेक्ट डॉमिनेट्स ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. कारण मेसोमेरिक इफेक्ट हा इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे NO2चा इथे फक्त एकच इफेक्ट आपल्याला लागू करायचा आहे आणि तो म्हणजे कोणता -M. कारण -M हा म्हणजे मेसोमेरिक इफेक्ट हा इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा स्ट्रॉंग असतो म्हणून. इथे पहा बेन्झिनला काय अटॅच आहे CH3 ग्रुप अटॅच आहे. बेन्झिनला CH3 याचा अर्थ हा अल्काइल बेन्झिन आहे आणि अल्काइल बेन्झिनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो कार्बोकॅटायन फ्री रॅडिकल अल्किन आणि अल्काइल बेन्झिन दिस इज अल्फा कार्बोनेटम. पहा बेन्झिनला जो कार्बोनेटम अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमला जे H अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा H म्हणतो. याचा अर्थ इथं कोणता इफेक्ट आहे हायपर कॉन्जुगेशन. तर इथं काय आहे हायपर कॉन्जुगेशन. इन शॉर्ट आपण हेच अजून कसं लिहू शकतो H इफेक्ट फक्त आपण असं लिहू शकतो +H. आलं लक्षात आहे एकदम सिंपल आहे. मग सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल तर तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर स्टार्टिंगला मी सांगितले कशा लक्ष ठेवायची माहिरे. माहिरे म्हणजेच काय पहा फर्स्ट काय येणार सांगा +M येणार नंतर काय येणार +H नंतर काय येणार +I नंतर काय येणार रेफरन्स नंतर काय येणार -I नंतर -H आणि शेवटी काय येणार -M. पहा ही आहे स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन. पहा याच्यामध्ये कुठे +M वाला दिसतो का तुम्हाला इथे कुठे +M वाला नाही आहे +M वाला नाही आहे. नंतर आपण कुठे जाणार मग +H कडे आहे का कुठे इथं +H आहे. कुठे आहे +H तर फोर्थमध्ये +H आहे. याचा अर्थ फोर्थ कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे. कोणते ऑर्डर दिले तुम्हाला सर्व डिक्रीजिंग ऑर्डर दिलेत. सर्व डिक्रीजिंग ऑर्डर दिलेत. फोर्थ कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल असं तुम्हाला B ऑप्शन आणि C ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. फोर्थ कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा +H नंतर काय येतं +I आहे का याच्यामध्ये कुठे +I वाला नाही आहे. मग +I नसेल तर पुढे कुठे जाणार मग आपण रेफरन्सकडे. तर आहे रेफरन्स कंपाऊंड कोणता आहे आपला सेकंड. म्हणजे फोर्थ नंतर काय येणार सेकंड येणार मोर स्टेबल. इथे लक्षात फोर्थ मोर स्टेबल त्यानंतर काय येणार सेकंड मोर स्टेबल म्हणजे कोणता हा. त्यानंतर काय येणार पहा रेफरन्स नंतर काय येणार -I आहे का याच्यामध्ये -I वाला आहे -I म्हणजे फर्स्ट मोर स्टेबल कोण येणार 4 नंतर येणार 2 नंतर येणार 1 आणि शेवटी कोणता येणार -M वाला. -M काय करतो कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सर्वात कमी करतो आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे इथं B ऑप्शन इज करेक्ट. पुढे पहा क्वेश्चन नंबर 3 द करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोइंग कार्बोकॅटायन्स इज. तर ह्या कार्बोकॅटायनचे स्टॅबिलिटी ऑर्डर पहा. हे पण सर्व कोणते आहेत बेन्झाइल कार्बोकॅटायन आहेत. हे पण सर्व कोणते आहेत बेन्झाइल कार्बोकॅटायन आहेत. फक्त पहा पॅरा पोर्शनला काय अटॅच आहे इथे मिथाइल अटॅच आहे. इथे OH ग्रुप अटॅच आहे आणि इथे Cl अटॅच आहे. CH3 ग्रुप हा पॅरा पोर्शन अटॅच आहे. म्हणजे आपल्याला इथं कोणता इफेक्ट पाहायला मिळेल आत्ताच आपण इथं पाहिलं होतं हे एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल. म्हणजे इथं इफेक्ट कोणता आहे +H. इथे कोणता आहे पहा इथे पहा बेन्झिनला कोणता ग्रुप अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे. OH मधला कोणता ॲटम अटॅच आहे तर OH मधला कोणता ॲटम अटॅच आहे ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे. आणि आपल्यामध्ये ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात 2 लोन पेअर असतात. कॉन्जुगेटेड सिस्टीमला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो मेसोमेरिक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार हे 2 इलेक्ट्रॉन परत पुढे शिफ्ट होणार म्हणजे ग्रुपकडून इलेक्ट्रॉन कुठे गेलेत कॉन्जुगेटेड सिस्टीमकडे इलेक्ट्रॉन गेलेत. याचा अर्थ हा इफेक्ट कोणता आहे +M आहे. पहा +M कसा आयडेंटिफाय करायचा -M कसा आयडेंटिफाय करायचा याची मी तुम्हाला ट्रिक कुठे सांगितलेली आहे +M इफेक्ट अँड -M इफेक्ट ह्या व्हिडिओमध्ये. कॉन्जुगेटेड सिस्टमला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर 100% आपल्याला तिथे कोणता इफेक्ट पाहायला मिळतो +M. इथे पहा आताच आपण पाहिले हे एक्झाम्पल कॉन्जुगेटेड सिस्टमला काय अटॅच आहे हॅलोजन अटॅच आहे आणि हॅलोजन नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो -I. विच इज मोर स्टेबल +M. पहा स्टॅबिलिटी ऑर्डर काय +M जर असेल तर तो मोस्ट स्टेबल असणार. इथे +M आहे त्यामुळे हा काय झाला मोस्ट स्टेबल. सेकंड इज मोर स्टेबल असं आपल्याला कोणत्या 2 ऑप्शनमध्ये दिले B आणि C ऑप्शनमध्ये दिले. +M नंतर काय येणार +H आहे का याच्यामध्ये +H तर आहे कोणता 1 म्हणजे 2 नंतर काय येणार 1 येणार 2 नंतर 1 आणि 1 नंतर काय येणार 3 येणार. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे C ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना हे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे
हे दोन्ही एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहेत. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोविंग कार्बोकॅटायन्स इज. तर खाली आपल्याला हे 3 कार्बोकॅटायन दिलेत आणि यांची आपल्याला काय विचारले आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला विचारले आहे. डिक्रीजिंग स्टॅबिलिटी ऑर्डर दिलेली आहे. पहा, हे सर्व कार्बोकॅटायन कोणते आहेत, बेन्झाईल कार्बोकॅटायन आहेत. कोणते आहेत हे, बेन्झाईल कार्बोकॅटायन. पहा, पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, OH, इथे पॅरा पोझिशनला NH2 आणि इथे पॅरा पोझिशनला NHC डबल बॉन्ड OCH3 आहे. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, विच इज लेस स्टेबल. जर तुम्हाला काढता आले तर तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर व्यवस्थित लिहिता येईल. पहा, इथे कोणता इफेक्ट आहे त्याआधी आपण चेक करूया. पहा, कॉन्जुगेटेड सिस्टमला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती काय आहे, लोन पेअर आहे. याचा अर्थ इथे इफेक्ट कोणता आहे, प्लस M इफेक्ट आहे. इथे अजून एक इफेक्ट आहे, कोणता सांगा. पहा, हा बॉन्ड कोणामध्ये आहे, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आहे आणि कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि त्यामुळे हा ऑक्सिजन काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. याचा अर्थ इथे कोणता इफेक्ट आहे, -I इफेक्ट. म्हणजे इथं 2 इफेक्ट आहेत. एक कोणता आहे, लोन पेअर असल्यामुळं प्लस M इफेक्ट आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळं -I विच इज डॉमिनंट. मेसोमेरिक इफेक्ट डॉमिनेट्स ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे इथे कोणता इफेक्ट आहे, तर प्लस M इफेक्ट हा स्ट्रॉंग इफेक्ट आहे. त्यामुळे आपण इथं कोणता इफेक्ट ठेवणार आहोत, प्लस M. तर बेन्झिनला जेव्हा OH ग्रुप अटॅच होईल तेव्हा तो कोणता इफेक्ट दाखवेल, प्लस M, नॉट -I. पुढे ह्या एक्झाम्पलमध्ये पहा, बेन्झिनला काय अटॅच आहे, नायट्रोजन अटॅच आहे. नायट्रोजनवरती पण काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. नायट्रोजन ॲटमवरती जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर हा पण कोणता इफेक्ट दाखवतो, प्लस M इफेक्ट. आणि अजून एक इफेक्ट आहे तो म्हणजे कोणता, -I ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड नायट्रोजन. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, देअरफॉर इट ऑल्सो शोज -I इफेक्ट. बट मेसोमेरिक इफेक्ट इज स्ट्रॉंगर दॅन इंडक्टिव्ह इफेक्ट. हेन्स NH2 ग्रुप शोज ओव्हरऑल प्लस M इफेक्ट. इथे पहा, बेन्झिनला जो नायट्रोजन ॲटम आहे त्या नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, प्लस M अँड -I. प्लस M डॉमिनेट्स ओव्हर -I. आता तिन्ही ठिकाणी प्लस M आहे, तिन्ही ठिकाणी प्लस M आहे. जिथे प्लस M ग्रुप अटॅच असतो त्याची स्टॅबिलिटी जास्त असते, पण इथे तिन्ही पण ठिकाणी प्लस M आहे. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. एकदम सिम्पल आहे, पहा, लक्षात काही ठेवायचं नाही आहे. पहा, इथे लोन पेअर कोणत्या ॲटमवरती आहे, ऑक्सिजन ॲटमवरती आहे. इथे लोन पेअर कोणत्या ॲटमवरती आहे, नायट्रोजन ॲटमवरती आहे. इथे लोन पेअर कुठे आहे, नायट्रोजन ॲटमवरती आहे. मला सांग, इथे लोन पेअर ऑक्सिजन ॲटमवरती आहे. इथे लोन पेअर कुठे आहे, नायट्रोजन ॲटमवरती आहे. मग मला सांग, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे तो स्वतःवरचे इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही. इथे लोन पेअर कुठं आहे, नायट्रोजन ॲटमवरती आहे. नायट्रोजन हा कसा आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन ऑक्सिजन आणि त्यामुळे नायट्रोजन काय करेल, त्याच्यावरचे जे हे इलेक्ट्रॉन्स आहेत तो इझिली डोनेट करेल. येते लक्षात. पहा, नायट्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. दोघांवरती पण लोन पेअर आहेत. तर नायट्रोजन काय करेल, इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करेल कारण तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती जर इलेक्ट्रॉन असतील तर ते इझिली डोनेट करतात आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती जर इलेक्ट्रॉन असतील, लोन पेअर असतील तर तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही आहे. तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय करतो, आपल्या स्वतःवरती इलेक्ट्रॉन ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन कसे राहतील तो प्रयत्न करतो. पण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम बरोबर याच्या अपोजिट आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती जर इलेक्ट्रॉन असले तर तो पटकन काय करतो, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे पहा, इथे प्लस M इफेक्ट कसा असेल सांगा, जास्त असेल ॲज कम्पेअर टू फर्स्ट. म्हणजे 2मध्ये आणि 3मध्ये, 2मध्ये आणि 3मध्ये प्लस M इफेक्ट कुठे जास्त आहे ते आधी आपल्याला चेक करायचं आहे. कारण इथे नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे, इथेही नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे. आता दोन्ही ठिकाणी आपण बघूया की सर्वात जास्त प्लस M इफेक्ट कुठं आहे. जिथे प्लस M इफेक्ट जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त. आलं लक्षात. पहा, इथे आहे नायट्रोजन, ही लोन पेअर काय करेल, नायट्रोजन इथं डोनेट करेल. हे 2 इलेक्ट्रॉन परत ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील. तसं पहा, हा पण नायट्रोजन काय करेल, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथे शिफ्ट करेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. पण हा नायट्रोजन काय करेल, ह्या बेंझिन सोबत पण रेझोनन्स तयार करेल प्लस इकडे पण रेझोनन्स तयार करेल. का, कारण इथे पण काय आहे पहा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर आहे ना.
पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर कॉन्जुगेशनची कंडिशन आहे ना ही, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, म्हणजे ही लोन पेअर इथं सुद्धा शिफ्ट होऊ शकते. हे दोन पाय इलेक्ट्रॉन्स परत ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. याचा अर्थ इथं जो प्लस एम इफेक्ट आहे तो फक्त नायट्रोजनचा आहे आणि तो फक्त बेंझिनला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करेल, फक्त बेंझिनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तसं इथला जो नायट्रोजन आहे तो बेंझिनला पण इलेक्ट्रॉन डोनेट करेल प्लस इकडेही इलेक्ट्रॉन डोनेट करेल. याचा अर्थ याची जी लोन पेअर आहे ती कंप्लीट बेंझिनला नाही जाणार, त्याची लोन पेअर इकडे सुद्धा जाणार सी डबल बॉन्ड ओला. याचा अर्थ प्लस एम इफेक्ट जास्त कुठे आहे तर इथे जास्त आहे, कारण जेव्हा ही इलेक्ट्रॉनची पेअर 100% इकडे जाणार आहे CH2+ला, म्हणजे CH2+ला इलेक्ट्रॉन जास्त डोनेट होतील इथे सेकंडमध्ये दॅन थर्ड. इथं लक्षात येईल, कारण ही लोन पेअर इकडं पण इलेक्ट्रॉन डोनेट करते, इकडं पण इलेक्ट्रॉन डोनेट करते, म्हणजे इकडं हाफ इकडं हाफ, म्हणजे इथं 100% प्लस एम आहे का नाही आहे, इथं 100% काय आहे प्लस एम आहे. त्यामुळे सेकंडची स्टॅबिलिटी सर्वात जास्त, म्हणजे सेकंड इज मोस्ट स्टेबल, सेकंड कार्बोकेटन इज मोस्ट स्टेबल. आता 1मध्ये आणि 3मध्ये सांगा विच इज मोस्ट स्टेबल. 1मध्ये आणि 3मध्ये मोर स्टेबल कोण येईल तर 1मध्ये आणि 3मध्ये 1 मोर स्टेबल येईल का, कारण याच्यावरची जी लोन पेअर आहे ती 100% कुठं चाललेली आहे तर ती 100% कार्बोकेटनकडे चाललेली आहे. आणि इथे ही जी लोन पेअर आहे ती 50% कार्बोकेटनकडे आणि 50% ह्या सी डबल बॉन्ड ओकडे. याचा अर्थ याच्यापेक्षा इथे प्लस एम इफेक्ट कसा आहे जास्त आहे आणि त्यामुळेच 1 इज मोर स्टेबल दॅन थर्ड अँड दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर 2 1 3. सांग विच ऑप्शन इज करेक्ट. बी ऑप्शन इज करेक्ट. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, आलं लक्षात आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. विच ऑफ दी फॉलोविंग इज लिस्ट स्टेबल कार्बोकेटन. कोणता विचारला आहे लिस्ट लेस स्टेबल कार्बोकेटन कोणता सांगा कोणता असेल. सगळे बेंझाइल कार्बोकेटन आहेत, इथे पॅरा पोर्शनला एकही ग्रुप अटॅच नाही आहे. याचा अर्थ हा कॉम्पाऊंड आपल्याला कोणता कन्सिडर करता येईल रेफरन्स. इथे पहा पॅरा पोर्शनला काय अटॅच आहे CN हा कोणता इफेक्ट दाखवतो CN हा दाखवतो -M इफेक्ट. CHO हा CHO अजून आपण कसा लिहू शकतो सांगा तर हा CHO आपण असाही लिहू शकतो C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड आहे. हा कोणता इफेक्ट दाखवतो हा पण काय दाखवतो -M इफेक्ट आणि हा CH3 अटॅच आहे. CH3 कुठला दाखवतो +H. लिस्ट स्टेबल कार्बोकेटन स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर लक्षात ठेवायचे माहिरे +M +H +I रेफरन्स नंतर -I -H -M ह्या स्टॅबिलिटी ऑर्डर. तुम्हाला काय विचारलं लिस्ट स्टेबल जिथे -M तो लेस स्टेबल. -M 2 ठिकाणी आहे बीमध्ये पण सीमध्ये पण. कुणाचा -M इफेक्ट जास्त आहे इथं CN आहे आणि इथं C डबल बॉन्ड OH आहे. ज्याचा -M इफेक्ट जास्त तो लेस स्टेबल, कारण -M वाले काय करतात स्टॅबिलिटी कमी करतात आणि ज्याच्याकडे जास्त -M इफेक्ट आहे तो जास्त स्टॅबिलिटी कमी करणार, इन्क्रीज नाही तो करणार, काय करणार कमी करणार. मग मला सांगा बीमध्ये आणि सीमध्ये -M आहे, इथं CN अटॅच आहे पॅराला आणि इथं आहे C डबल बॉन्ड OH. कुणाचा -M इफेक्ट जास्त आहे तर CNचा -M इफेक्ट हा C डबल बॉन्ड OHच्या -M इफेक्टपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे हा काय करणार अजून स्टॅबिलिटी कमी करणार आणि त्यामुळे आपल्याला कोणता ऑप्शन मिळेल करेक्ट. बी ऑप्शन इज करेक्ट, कारण -M वाले कमी करतात स्टॅबिलिटी पण CNचा -M सर्वात जास्त आहे याच्यापेक्षा आणि त्यामुळे CN काय करेल स्टॅबिलिटी सर्वात कमी करेल. बी ऑप्शन इज करेक्ट. एकदम सिंपल आहे. तुम्हाला याचे स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिता येईल. आलं लक्षात. हे नोट डाऊन करा. पाहतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर आपल्याला तर समोर 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेत. एक क्वेश्चन आपल्याला विचारला आहे IIT 2013मध्ये आणि एक क्वेश्चन आपल्याला विचारला आहे AIPMT 2005मध्ये. तर AIPMTमध्ये कोणती एक्झाम तर ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट, म्हणजे आत्ता जे आपली नीट एक्झाम होते तिलाच पूर्वी काय म्हणत होते AIPMT, म्हणजे आत्ताची नीट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन कोणता दिला आहे द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द फॉलोविंग कार्बोकेटन सीज. तर खाली आपल्याला हे 3 कार्बोकेटन दिलेत आणि त्यांची ऑर्डर आपल्याला विचारलेलं आहे स्टॅबिलिटी ऑर्डर. कोणती ऑर्डर दिली तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट कार्बोकेटन बघूया. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्जुगेशन आणि कॉन्जुगेशन जिथं असतं तिथं आपल्याला काय पाहायला मिळतो रेझोनन्स. इथे रेझोनन्स आहे. इथे काय आहे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे
पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, sp3 कार्बन ॲटम अटॅच आहे. sp3 कार्बन ॲटम म्हणजे आता हा कोणता कार्बन ॲटम होईल, अल्फा कार्बन ॲटम. अल्फा कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, एच अटॅच आहेत, त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच. याचा अर्थ इथे आपल्याला काय पाहायला मिळेल, हायपर कॉन्ज्युगेशन. इंडक्टिव्ह इफेक्ट पण आहे, पण हायपर कॉन्ज्युगेशन डॉमिनेट्स ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. पुढे थर्डमध्ये पहा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय सांगायचं, कॉन्ज्युगेशन आहे. आणि कॉन्ज्युगेशन म्हणजेच इथं आपल्याला काय पाहायला मिळेल, रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळेल. आता इथं दोन ठिकाणी रेझोनन्स आहे. पहा, रेझोनन्सवाला कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल असतो. स्टॅबिलिटी ऑर्डर आपण पाठीमागे पाहिले. मग इथं फर्स्टमध्ये पण रेझोनन्स आहे, थर्डमध्ये पण रेझोनन्स आहे. मग आता काय करायचं, ज्याचे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल. इथे आपल्याला किती पाहायला मिळतील, 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि इथे आपल्याला किती पाहायला मिळतील, 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, थर्ड कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. कोणत्या ऑप्शनमध्ये, ए आणि डी मध्ये. थर्ड नंतर कोण येईल सांगा, 1 येईल ना. थर्ड नंतर कोण येईल, 1. आणि 1 नंतर काय ना, 2. हायपर कॉन्ज्युगेशनवाला डी ऑप्शन इज करेक्ट. IIT 2013चा क्वेश्चन आहे हा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग दी फॉलोइंग इज मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन. मोस्ट विचले, मोस्ट म्हणजे मोर स्टेबल, जास्त स्टेबल कोण आहे, CH3 प्लस CH3 CH2 प्लस CH3 CH प्लस CH3 आणि डी CH3C CH3 CH3. ऑलरेडी आपण हे पाठीमागं पाहिलेलं पण आहे ना, इथे लक्षात पहा. इथं नो हायपर कॉन्ज्युगेशन, इथे 3 अल्फा एच, इथे 6 अल्फा एच आणि इथे 9 अल्फा एच. विच कार्बोकॅटायन इज मोस्ट स्टेबल, ज्याच्यामध्ये जास्त हायपर कॉन्ज्युगेशन, ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच, तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल. AIPMT 2005 मध्ये विचारलेला. नोट डाऊन. द करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ द फॉलोइंग स्पेसिस इज. तर खाली आपल्याला ह्या 4 स्पेसिस दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत पहा, कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कार्बोकॅटायन दिलेले आहेत. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे IIT 2008 मध्ये. आणि आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला दिलेलं आहे डिक्रीजिंग ऑर्डर. याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया. तर पहा, ऑक्सिजन ॲटम आहे. पहा, ह्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्या ॲडजेसंटला एक ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. पहा, लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, कॉन्ज्युगेशनची कंडिशन आहे. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेअरची कंडिशन आहे. 6 नंबर कंडिशन आपण दिली होती. याचा अर्थ इथं कोणता इफेक्ट पाहायला मिळाला आपल्याला, प्लस एम इफेक्ट म्हणजेच रेझोनन्स आहे. इथे पहा, इथे रेझोनन्स आहे का, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजेसंटला ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे का, नाही आहे. याचा अर्थ इथं रेझोनन्स नाही. मग इथे काय आहे पहा, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला हे 2 कार्बन ॲटम अटॅच आहेत आणि हे 2 आहेत sp3 कार्बन ॲटम. sp3 कार्बन ॲटमला एच अटॅच आहेत म्हणजे ते आहेत अल्फा एच. येथे लक्षात अल्फा एच. तर इथे 3 अल्फा एच आहेत आणि इथे 2 अल्फा एच आहेत. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, हायपर कॉन्ज्युगेशन पाहायला मिळेल. इथे 3 आणि इथे 2 किती झाले, 5 अल्फा एच. तर इथे काय आहे, 5 अल्फा एच म्हणजे इथे आहे हायपर कॉन्ज्युगेशन. पुढे इथे पहा, पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजेसंटला काय आहे, ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे म्हणजे लोन पेअर आहे. इथे लोन पेअर आहे. पहा, लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ इथे काय आहे, रेझोनन्स आहे. पहा, इथे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे इथे काय आहे, CH2 आहे. हे नॉट CH3 टर्मिनल आहे परंतु हे CH3 नाही आहे. त्यातला CH3 मधला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी हा पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. त्यामुळे हे काय CH2 आहे. पहा, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटममध्ये आहे त्याच्या ॲडजेसंटचा कार्बन ॲटम हा आहे. ऑक्सिजन अटॅच आहे का, नाही आहे म्हणजे रेझोनन्स नाही इथे. तर इथे आहे sp3 कार्बन ॲटम अटॅच म्हणजे इथे आहे 2 अल्फा एच. याचा अर्थ इथे आपल्याला काय पाहायला मिळेल, हायपर कॉन्ज्युगेशन पाहायला मिळेल. कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो, रेझोनन्सवाला कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो. आता इथे 2 ठिकाणी रेझोनन्स आहे, 1 मध्ये पण रेझोनन्स, 3 मध्ये पण रेझोनन्स. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा, इथे रेझोनन्स प्लस हायपर कॉन्ज्युगेशन आहे. पहा, ह्या कार्बन ॲटमला हे 2 कार्बन ॲटम अटॅच आहेत, ह्या कार्बन ॲटमला हे 2 कार्बन ॲटम अटॅच आहेत. हे 2 काय झाले, sp3 कार्बन ॲटम झाले. sp3 कार्बन ॲटमला एच अटॅच आहेत म्हणजे ते झाले अल्फा एच. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 6 अल्फा एच प्लस काय झाले इथं हायपर कॉन्ज्युगेशन. आणि हायपर कॉन्ज्युगेशन किती आहे, 6 अल्फा एच म्हणजे 6 एच एस आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा,
इथे रेझोनन्स आहे प्लस हायपर कॉन्जुगेशन पण आहे बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटमला काय अटॅच आहे sp3 कार्बन ॲटम अटॅच आहे. दिस इज CH3. इथे अल्फा एच किती आहेत 3 अल्फा एच. मग सांग रेझोनन्सवाला मोर स्टेबल आहे. मग फर्स्टमध्ये पण रेझोनन्स थर्डमध्ये पण रेझोनन्स. नंतर काय करणार मग तुम्ही तर अल्फा एचवरून याच्यामध्ये जास्त अल्फा एच आहेत याच्यामध्ये कमी अल्फा एच आहेत म्हणजे कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल फर्स्ट कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन थर्ड. असं कुठे लिहिले सांगा फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन थर्ड. तर डी ऑप्शनमध्ये फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन थर्ड म्हणजे असा एकच ऑप्शन दिला आपल्याला फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन थर्ड. बाकी कुठेही तसा ऑप्शन दिलेला नाही आहे. याचा अर्थ कोणता ऑप्शन करेक्ट आहे डी ऑप्शन इज करेक्ट. आणि आपल्याला माहिती आहे आता राहिले काय 2 आणि 3. 2मध्ये 5 अल्फा एच आहेत आणि 4थमध्ये 2 अल्फा एच आहेत. इथे फक्त हायपर कॉन्जुगेशन आहे इथे रेझोनन्स नाही आहे. मग जास्त अल्फा एचवाला मोर स्टेबल असेल 2 इज मोर स्टेबल दॅन 4th. लास्ट ऑप्शन इज करेक्ट डी ऑप्शन. क्वेश्चन विचारला आहे नेक्स्ट मोस्ट स्टेबल कार्बोनियम आयन इज. कार्बोनियम आयन म्हणजेच काय कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनलाच आपण काय म्हणतो कार्बोनियम आयन म्हणतो. आणि विचारले काय मोस्ट स्टेबल कार्बोनियम आयन इज. तर मोस्ट स्टेबल कार्बोनियम आयन कोणता आहे तर ऑप्शन दिलेत आपल्याला PnO2 C6H4 CH2+, C6H5 CH2+, PCl C6H4 CH2+, आणि लास्ट दिलं आहे PCH3O C6H4 CH2+. आणि विचारलं आहे फक्त मोस्ट स्टेबल. ऑर्डर विचारलं नाही फक्त काय विचारलं आहे मोस्ट स्टेबल. आता हे कसं करणार एकदम सिम्पल आहे. तर हे C6H4 म्हणजे काय सांगा बेन्झिन. दिस इज बेन्झिन. पुढे बेन्झिनला पुढे काय अटॅच आहे CH2+. इथे मी लिहितो आहे CH2+. कुठल्याही कार्बन ॲटमला अटॅच केला तरी पण चालेल CH2+. पुढे PnO2 काय तर PnO2 याचा अर्थ पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करायचा. पॅरा पोझिशनला पहा जर समजा आपण CH2 ग्रुप इथे अटॅच केला तर याची पॅरा पोझिशन कोणती येईल बरोबर अपोजिट. तर इथे काय करतात पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करायचा. असंच तुम्ही हे काढा आणि जो मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन आहे तो चूज करा. तर हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे हा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे होमवर्कसाठी. तर IIT 1996मध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कसाठी देतो आहे नोट डाऊन. इथे आपण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल पाहतोय स्टॅबिलिटी ऑर्डरचं. तर याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे एक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. यांच्या आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायचे आहे. तर हे सर्व कोणते आहेत तर बेन्झाईल कार्बोकॅटायन्स आहेत. ऑल दीज आर बेन्झाईल कार्बोकॅटायन्स. फक्त डिफरन्स कुठे पहा इथे NO2 ग्रुप अटॅच आहे इथेही NO2 ग्रुप अटॅच आहे आणि थर्डमध्येही NO2 ग्रुप अटॅच आहे. आता पहा NO2 ग्रुप आधी मला सांगा NO2 ग्रुप हा कोणता इफेक्ट दाखवतो तर NO2 ग्रुप हा कोणता इफेक्ट दाखवतो तर NO2 हा -M इफेक्ट दाखवतो. आणि कार्बन आणि नायट्रोजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळं हा -I सुद्धा दाखवतो. इथे पहा NO2 ग्रुप अटॅच आहे -M -I. इथे पण काय आहे NO2 ग्रुप अटॅच आहे -M -I. नीट पॉईंट बघायचा आहे. पहा याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट दडलेला आहे. पहा खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो. पहा कॉन्सेप्ट काय पाहता इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे तर इथे NO2 ग्रुप अटॅच आहे पॅरा पोझिशनला. इथे NO2 ग्रुप अटॅच आहे इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे मेटा पोझिशनला. इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे ऑर्थो पोझिशनला. एवढं तर समजतंय. इथे NO2 कुठं आहे पॅराला इथे NO2 कुठं आहे मेटा पोझिशनला आणि इथे NO2 कुठं आहे ऑर्थो पोझिशनला आहे. आणि पाठीमागं आपण एक नोट लिहिली होती पहा नोट. काय नोट लिहिली होती पहा नोट इथे लिहितो मी साईडला नोट. काय लिहिली होती नोट आपण पाठीमागं आठवते का पहा देर इज नो हायपर कॉन्जुगेशन अँड मेसोमेरिक इफेक्ट. देर इज नो हायपर कॉन्जुगेशन अँड मेसोमेरिक इफेक्ट ॲट विच पोझिशन मेटा पोझिशन. हां फर्स्ट पॉईंट हे समजतं ना तुम्हाला सर्वांना. हे आपण पाठीमागं नोट लिहिली होती देर इज नो हायपर कॉन्जुगेशन अँड मेसोमेरिक इफेक्ट ॲट मेटा पोझिशन. मेटा पोझिशनला हायपर कॉन्जुगेशन पण पाहायला मिळत नाही आणि तिकडे मेसोमेरिक इफेक्ट पण पाहायला मिळत नाही. मग ते +H असो किंवा -H असो +M असो किंवा -M असो कोणताच मेसोमेरिक इफेक्ट कोणताच हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आपल्याला मेटा पोझिशनला पाहायला मिळत नाही.
इथे पहा इनोड ग्रुप कुठे अटॅच आहे मेटा पोर्शनला, त्यामुळे इथं मायनस एम असेल का सांगा, नाही. तर इथे फक्त कोणता राहणार सांगा, इंडक्टिव्ह इफेक्ट राहणार. हां इथे मायनस एम इफेक्ट आहे, इथे मायनस एम इफेक्ट आहे आणि इथे आहे ओनली इंडक्टिव्ह इफेक्ट. मग मला सांग मायनस एमवाले काय झालं, लेस स्टेबल झाले ना. तर मायनस एमवाले कार्बोकेटन कसे असतात, लेस स्टेबल असतात. म्हणजे 1 पण लेस स्टेबल आणि 3rd पण लेस स्टेबल. मग मोर स्टेबल कोणता झाला, तर मोर स्टेबल झाला सेकंड. आठवतं ना स्टॅबिलिटी ऑर्डर प्लस एम, स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकेटन काय आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर aromatic carbocation is more stable than plus m is more stable than plus h then plus I reference minus I minus h आणि minus m. मायनस एम वाले लेस स्टेबल. मग मला सांग मोर स्टेबल कोण असेल इथं, सेकंड इज मोर स्टेबल. मग पहा स्टॅबिलिटी ऑर्डर काय पहा, स्टॅबिलिटी ऑर्डर इथे मी डिक्रीजिंग ऑर्डर लिहितोय. हां स्टॅबिलिटी सेकंड इज मोर स्टेबल दॅन. आता पहा 1 आणि 3 मध्ये मोर स्टेबल कोण, तो इथे लिहिता. 1 मध्ये आणि 3 मध्ये मोर स्टेबल कोण, कोण मोर स्टेबल आहे. हां इथे पण मायनस एम इफेक्ट आहे कारण तो पॅरा पोर्शन आहे. पॅरा पोर्शन असेल, पॅरा पोर्शन जर असेल तर तिथं मेसोमेरिक इफेक्ट पण लागू होतो आणि तिथे हायपर कॉन्ज्युगेशन पण लागू होतो. हायपर कॉन्ज्युगेशन पण असतं आणि मेसोमेरिक इफेक्ट पण असतो. मग पहा इथे पॅरा पोर्शन आहे आणि तिथे ऑर्थो पोर्शन आहे. याचा अर्थ दोन्ही ठिकाणी मेसोमेरिक इफेक्ट आहे आणि दोन्ही ठिकाणी काय इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. पण पहा इथे मेसोमेरिक इफेक्ट जेवढा आहे तेवढाच इथे पण आहे. मेसोमेरिक इफेक्ट हा डिस्टन्सवरती डिपेंड नसतो. जेवढा तो पॅरा पोर्शन असतो तेवढाच तो ऑर्थो पोर्शन असतो. इथे लक्षात काय सांगतो ते, जेवढा मेसोमेरिक इफेक्ट पॅरा पोर्शन असतो तेवढाच मेसोमेरिक इफेक्ट हा ऑर्थो पोर्शनला पण असतो. याचा अर्थ इथे मेसोमेरिक इफेक्ट आणि इथे मेसोमेरिक इफेक्ट कसा आहे, सेम आहे. इथे ऑर्थो पोर्शन असो किंवा पॅरा पोर्शन असो मेसोमेरिक इफेक्ट सेम असतो. म्हणजे इथे तेवढाच मायनस एम आहे, इथे तेवढाच मायनस एम आहे. मग मायनस एमवरून आपल्याला स्टॅबिलिटी डिसाईड करता येईल का, नाही, कारण दोन्ही ठिकाणी मायनस एम सेमच आहे. तर मग आपण काय करणार आता, इंडक्टिव्ह इफेक्टवरून स्टॅबिलिटी डिसाईड करणार. पहा इथे जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट कुठे आहे, जिथे जास्त मायनस आय इफेक्ट आहे त्याची स्टॅबिलिटी कमी आहे. जिथे मायनस आय इफेक्ट कमी असेल तिथे स्टॅबिलिटी जास्त असेल. मग मला सांग इथे पहा आपल्याला माहिती आहे इंडक्टिव्ह इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्सला कसा आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्सला कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्सला कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पहा इथे लिहितो मी इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. मग आता मला सांगा इथे डिस्टन्स कसा आहे सांगा, कमी डिस्टन्स आहे. डिस्टन्स कमी याचा अर्थ इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त. डिस्टन्स कमी म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथे पहा डिस्टन्स जास्त आहे, कार्बोकेटनपासून C+ पासून NO2चं डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. हां डिस्टन्स जास्त याचा अर्थ इंडक्टिव्ह इफेक्ट कमी. मायनस आय कमी, इथे मायनस आय कमी आहे, इथे मायनस आय जास्त आहे. मायनस आय कमी कुठे आहे, इथे आहे आणि त्यामुळे हा मोर स्टेबल आहे. सेकंड इज मोर स्टेबल दॅन थर्ड. first is more stable than third and this is stability order. Second is more stable than first and first is more stable than third. कारण इथं मायनस आय खूप कमी आहे, इथे मायनस आय जास्त आहे. जिथे मायनस आय कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त. येते लक्षात, दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. पहा इथे तुम्हाला सेम दिलेले आहेत. तर तुम्हाला हा जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला होमवर्कसाठी. सेम बेन्झाइल कार्बोकेटन आहेत, फक्त काय अटॅच आहे इथं आहे पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच, इथं आहे मेटा पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच आणि इथं आहे ऑर्थो पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच. तर यांची पण तुम्ही काय लिहायची आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची आहे. नोट डाऊन. ज्या स्टॅबिलिटीवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर कार्बोकेटनचे स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची आहे. इन्क्रीजिंग पण लिहा आणि डिक्रीजिंग पण लिहा, की जेणेकरून तुमचे अजून जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला एक्झाममधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.